सत्ताची स्वभावे असत्तास्तव नव्हे मा सत्तात्व संभवे सत्तेशी काही. अर्थ त्याप्रमाणे सत्ता ही स्वभावताच असत्ता अभावरूप कधी असू शकत नाही. मग सत्तेच्या ठिकाणी सत्तात्व धर्म कसा संभवेल? काय सत्ता आता काय आहे, परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी सच्चित आनंद ही पद जी आतापर्यंत त्याबद्दल विचार चालू आहे, बरोबर आहे. पण ही पद स्वरूपाचं वर्णन करण्यासाठी नाहीत किंवा ओळख करून देण्यासाठी नाहीत. तर ही पद का गाठली महाराज? तर केवळ आणि केवळ हे असत जे आपण आहे त्यात अडकलोय आपण. एक परमात्मा सोडून ही सगळी जी विश्व तुम्हाला दिसते ना, विषय संबंध हे सगळं ते असत पदार्थ आहेत. म्हणजे त्यांचा बाध होतो. दिसतंय ते खरं नाही, तसं नाही, ते खरं सत्य नाही. दिसतंय पण दिसतंय तसं ते सत्य नाही. मृगजळ दिसतंय पण ते सत्य नाही. स्वप्नातले पदार्थ त्या काळात आपल्याला अनुभवाला येतात, तसा व्यवहार देखील होतोय का नाही स्वप्नातल्या काळात, पण जागं झाल्यावर सत्य ठरत नाही. म्हणजे ते पदार्थ जरी दिसत असले, तसा व्यवहार त्या काळात होत असला तरी ते पदार्थ सत्य ठरत नाहीत. पण आपल्याला हे सत्य ठरत नाही, सत्य वाटत नाहीत का कळत नाही. सत्यच वाटते महाराज आपल्याला, सत्य नाही ते कळत नाही. आणि सत्य पदार्थ वाटलेत म्हणून आपण त्याच्या पाठीमागे लागलोय, आणि जे खरं सत्य आहे त्याला विसरलोय हो, आणि असत्याच्या पाठीमागे लागलोय. आणि त्यातनं साधकाला जीवाला काढण्या, जीवाला म्हणण्यापेक्षा साधकाला घेऊया इथं. कारण का सगळे जीव याचे अधिकारी नाही. जरी आपण सगळी माणूस रूपाने दिसत असलो, परमार्थ सगळी करत असलो, तरी इथला अधिकारी आहे तो वेगळा आहे महाराज. आणि अजून मी तुम्हाला सांगतो, हात जोडून सांगतो, समाजाकडे न बघता आपल्याकडे बघूया. कारण का काय भाग्याने पदरात पडलेलं असतंय. अनंत कोटीचं पुण्य, अनंत जन्माच्या कोटीचे पुण्य असायला पाहिजे, तेव्हा अमृत अनुभव तुमच्या हातात येणार आहे. आणि त्याच्यासाठी ही शिकवण आहे महाराज. त्याने कुठल्याही आलंबनात अडकता कामा नाही. ही सगळी आलंबन आहेत महाराज. महाराजगिरी तरी मोठी आलंबन आहे, मोठं आलंबन आहे. कारण का लोक पूजा करतात, अमकं करतात, तमकं करतात, त्याच्यामुळं देहाभिमान वाढला का काय झालं, मग देह सत आहे का असत आहे, असत आहे. आणि आपण आता सगळा व्यवहार कुठं कशा संबंधाने करतो? सत्संबंधाने का असत संबंधाने? सत परमात्मा आहे, आत्मा आहे सत्स्वरूप, आणि हे अनात्मा आहे महाराज. आणि सगळा व्यवहार कुठं होतो? अनात्मेच्या ठिकाणी. या दोन्हीचा अनन्य द्यायचा आहे, म्हणून पृथक्करण करायचं आहे, लक्षात ठेवायचं. तुम्ही ज्याला सत म्हणता ना, त्याच्या पाठीमागे लागलायचा ना, त्यात आयुष्य तुमचं गेले. आणि इच्छा सुखाची आहे ना, दुःख नको, त्याच्यासाठी धडपड आहे. पण ती वस्तू ही टाकली नाही, हिचा जर तुम्हाला त्याग नाही झाला तर तिचा स्वीकार होत नाही ना. आणि म्हणून याच्या त्यागासाठी यातनं तुम्ही निघावं, यातली अडकबाजी निघावी, म्हणून असताच्या व्यावृत्तीसाठी सत म्हणून आली सत्य म्हटली महाराज. त्याला सत का म्हटलं महाराज? तर याची व्यावृत्ती करा. सतला सत म्हणायची काय गरज नाही, ते सतच आहे. त्याला नवीन सत म्हणायची काय गरज नाही. त्याच्या सिद्धीसाठी नाही, तुम्ही त्याची सिद्धी करा, नाही तर नाही करा, ते सतच आहे. पण असताची व्यावृत्ती केल्याशिवाय सतकडे जात नाही. कारण असत हे प्रत्यक्ष प्रमाणाला तुमच्या विषयी होतं, त्याच्याशी आपण निगडीत झालो आहे, बांधलो गेलोय, त्याच्यात व्यवहार त्याच्याशी करायला त्याच्याशी संबंध आपला धरला आहे. आणि तो संबंध सुटण्यासाठी सगळा प्रयत्न त्याच्यासाठी. अजून बी तुम्ही विचार करा, चिंतन करा. काय सागरचा काय म्हणायचं नाव सांगा, बोला. काय शंका असली तर बोला हो. नाही नो, काय हे बरोबर आहे. आणि हेच आपण सूत्र हे करायचं. या शब्दांचं तुम्हाला गर्भित अर्थ करणं अत्यंत गरज आहे महाराज. का ते नको म्हटलंय त्यांनी, काय एवढा प्रयत्न केलाय त्यांनी महाराज? तर हा जो चिकटा आहे ना, हे तादात्म्य आहे ना, ते जीवाला घाताला पात्र आहे. आणि तुमचा आमचा घात होणे हे संतांचं कळवळ आहे. उडत आहे हे जन, ते कळवळ्यापुटी सांगतात
तुम्ही आम्ही स्वार्थापोटी करतोय महाराज. आम्ही जे बायका पोरांचा सांभाळ करतो का नाही, किंवा इष्टमित्र जे सांभाळतो का नाही, आमच्या लग्नात त्याने बी येऊन पुढे काहीतरी करावं का, म्हणून आता तिच्या लग्नात, पोराच्या लग्नाला 15 पुढे जायत. करा, तो व्यवहार करा, व्यवहारासाठी व्यवहार करा, पण त्यानं आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होणार नाही. आणि तुम्हाला जे सुख पाहिजे आहे तेही मिळणार नाही. त्यातनं सुखावास आहे. पण जीव तर अडकतो हो, गुंततो. हे मोहात पाडतंय. मोहात पाडणं हे त्याचं महाराज वैशिष्ट्य आहे. आणि जेवढं मिळेल तेवढं मनुष्य अडकला का सुटला. मग मिळावं वाटतंय परमार्थ करून का त्याग वाटतोय. आता काय, मग अनात्म्य आता मिळावं, एकच वस्तू मिळावी, त्याची प्राप्ती व्हावी. ते प्राप्त आहे हो. ते काय तुम्हाला घ्या सांगायची काय गरज नाही. तुम्ही सत म्हणा नाही तर नाही म्हणा, ते सतच आहे महाराज. पण त्या सतला दाखले ते असत ना, आणि आपणच सत म्हणून ते नाचायला लागले. आणि त्याने लोकांना गुंतवलंय, जीवाला गुंतवलंय महाराज. आणि ते प्राप्त झाले की कामना उत्पन्न होतात महाराज. काम निर्माण झालं की 2 दोष याच्या पाठीमागे आहेत. काय काय सांगा. हा, आणि येतो मनुष्य खच्ची पडतो महाराज. क्रोध आला की द्वेष येतो, पाप निर्माण होतं. लोभापोटी मनुष्य काहीतरी करतो, पुण्य निर्माण होतं. आणि पाप पुण्य दोन्ही झाले की जन्ममरणाच्या फेऱ्यात पडतो महाराज. सुटत नाही, सुटत नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निधी पाप. नुसतं पाप घातलं नाही, पुण्य अंगा घातले. कारण का, हे लोभाने मिळालं संसारातलं तर एका अवस्थेतलं आहे. आम्ही एका जन्माचं घेऊया. काय महाराज कलचाच बंगला आहे, तुम्ही काय अवस्थेतलं सांगता. बरं बा, एका जन्माचं घेऊया. पण एका अवस्थेतलं का म्हटलं माहिती आहे काय. राजा निंदेला निज मंदिरी सुमन शेजेवरी. चक्रवर्ती राजा निजलाय कुठं, मंदिरात, निज मंदिरी. सुमन शेजेवरी, फुलाच्या शेजेवर झोपलाय. आणि तिच्या घरी भिकारी होऊन भीक मागे. एकनाथ महाराजांचे का असं झालं. राजा हे विसरला स्वप्नात, आणि भीक मागायला कुठं ब्राह्मणाच्या घरात गेला असं तर बरं. अंतेच्या घरी घातली महाराज. हे विषय हे अंतेचे आहेत महाराज, विटाळे आहेत ते महाराज. मग आपलं काय चाललंय हो. 5 विषय आहेत का नाही. रूपरसगंध, शब्द स्वर, रूपरसगंध हे 5 विषय. पंचेंद्रियांना आपण त्यांच्या पाठीमागे धावतोय की नाही. कशासाठी, सुखासाठी का कशासाठी. सुख हे आपलं स्वरूप आहे, विसरलो का नाही. सुख हे आपलं स्वरूप आहे, विसरलो. म्हणून कितीतरी धनदौलत मिळाली एका यातनं गाठलं तिने, एका अवस्थेतली. कारण का, जागृतीला भिकारी आता राजा, तू स्वप्नाला भिकारी राजा, जागृतीला भिकारी ठरत नाही ना. म्हणजे त्याचं भिकार पण जे आहे ते एका अवस्थेतला आहे. मग आता जागृतीची श्रीमती तिची कुठे, स्वप्नात उपयोगाला आली, म्हणजे ती बी एका अवस्थेतली जाई ना. मग हे एका जन्माचं घातले महाराज. पुण्य केलं तर एका कल्पापत्र टिकतंय महाराज. आणि पुण्याची अशी गंमत आहे महाराज, जेवढं तुम्हाला पुण्य असेल तुमच्याकडे तेवढं तुम्हाला अनुकूलता प्राप्त होते महाराज. आणि सुख वाढत राहतं महाराज. आणि त्याच्यामुळे त्याचा क्षय होतो महाराज. भोग जेवढा जेवढा तुम्हाला घडल तेवढं तेवढं पुण्याचा क्षय होतो महाराज. पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उठी उतरी, मग येऊ लागते माघारी. ज्ञान धन जे आहे महाराज, ते कल्पांतीचा बंध तोडून टाकतो. त्याचा नाश तरी होतच नाही महाराज, पण कल्पांताचा बंध तुमचा बंद तोडून टाकतो महाराज.
म्हणून ज्ञानधन हे आहे ते सर्वात श्रेष्ठ आहे महाराज. म्हणून भूमिदान करणारा जरी झाला तरी आज दिलंय त्याने एवढं खरं, अनेक असतं तर पाठीमागे 4 फूट भर झालं असतं म्हणते. का भागतंय तेवढ्यावर? नाही भागत. म्हणजे भूमी जरी दान दिली तरी आणि 4 फूट असतं तरी बरंच म्हणतंय. धनदान दिलं तरी बाबा आणि 2 पाकिटात असते तरी बरंच म्हणते. तेवढ्यावर पुरं होत. मग अन्नदान श्रेष्ठ मानले हो का? आता पुरं म्हणतंय कवा ताटाव बसले तवर, उद्या म्हणजे त्यानंही त्या दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होत नाही. पण ज्ञानदानात महाराज मिळवायचंच काय राहत नाही. तृप्ती झाली या दैशी, साधने सरती आपैशी, आत्मतुष्टी तैशी क्रिया नाही महाराज. ज्ञानदानात महाराज जीवाचं जीवत्व तर राहतच नाही महाराज, पण मिळवायचं काय राहत नाही. आणि मिळवलेल्यात काय जात नाही. ते मिळवले ना, बाकीचं सगळं जाण्याचा महाराज त्याच्यात संभव आहे. मिळवताना कष्ट आहे, संरक्षणानं कष्ट आहे, वृद्धी करताना कष्ट आहे, आणि ते जायला आलेलं असते ते जायलाच आलेलं असते. लक्षात ठेवायचं. मग 1-2 पिढीत राहिलेलं आहे. लक्ष्मी तशी कुठेही स्थिर राहू शकत नाही महाराज, लक्षात ठेवा तुम्ही. आणि आली तरी तुम्हाला समाधानानं झोपूच देणार नाही. ती कामाला लावती महाराज. पण हे दान जे आहे ना, ते जीवाचं स्वरूप आहे, ते स्वतःसिद्ध आहे. म्हणून मिळवण्याची काय, आणि त्याची उत्पत्ती नाही म्हणून त्याचा नाश नाही. लक्षात ठेवा. आणि याच्यात इच्छा नावाचा पदार्थ राहत नाही. कारण का ते सोडून दुसरं काय नाही, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काय नाही. बरोबर आहे. ते सोडून दुसरं काय नाही, त्याच्या सोडून श्रेष्ठ काय दुसरं नाही. दुःख नावाचा तिथं पदार्थ नाही. आणि ते आलं तर जातच नाही हो. अविनाश आहे ना, ते स्वतःसिद्ध आहे ना, प्रकाशमान आहे महाराज. म्हणून त्याची तुम्हाला ओळख करून देण्यासाठी ते आहे म्हणून सांगायला त्याला बोलताच येत नाही. पण त्याची यथार्थ ओळख करून द्यायला हे आडवं आलंय ना. आगापाय पंडू कुमारा येता स्वरूपाच्या घरा, करीत ही आडवारा विश्वाभास. आणि तो विश्वाभास कसा अनित्य आहे ते दावून द्यायचं आहे मला. म्हणून असताच्या व्यावृत्तीसाठी सत म्हणून आली सत्य. हे सगळे त्याग आहे दादा. म्हणजे त्याग म्हणजे टाकून कुठं जायचं नाही. त्याग कुठं करायचा माहिती आहे काय? जिथं त्यानं आवरण गाठलंय होय ना. काय ही वरली गवसणी आहे, याच्यावर काय लय महत्व नाही. खरं व चिंतनाला सूक्ष्म शरीराच्या ठिकाणी तिथं तादात नाही. तिथं मनोवृत्ती जी आहे ना, ती संकल्प विकल्प करणारी आहे महाराज. मग मनाचा जन्म कसा होतो ते कालच्या रात्री मी सहज बोलून गेलोय. ते आलंय तिथं, पुढे येईल तुमच्या वाचनात. उपसर्ग जो म्हणून आहे चांगला, त्याला दिलेलं आहे तिथं महाराज. ते प्राणाचं स्पंदन, आपलं प्राण स्पंदन होतं ना, हालचाल, प्राणाचं स्पंदन. आणि तिथं चैतन्याचा स्पर्श झाला ना की तिथे एक वासनात्मक आपल्याला काहीतरी संकल्प निर्माण होतो. एकोहम झाला ना संकल्प तयार. संकल्प उत्पन्न झाला त्यालाच मन हे नाव दिले. नाहीतर मन म्हणून असं दुसरं काय नाही मला. आता त्याचा संकल्प आहे तो सत्य संकल्प आहे. सत्य संकल्पाचा दाता नारायण. आणि आमचा संकल्प आहे तो आता सकाळी उठल्या उठल्या चला की झालं आमचे संकल्प हे सगळे. मग त्या संकल्पात 4 संकल्प लावले ते नंतर मी तुम्हाला सांगेन. कालच्या वाचनात आमच्या आले, पण उभा का केलं नाही मी. जसं आहे तसं त्याची ओळख पटायला पाहिजे. ते उभा करताना इकडलं तिकडं होता कामा नये.
आणि कोण नाही कोणतरी चिंतनी माणसं असतात. आणि असू द्यात नसू द्यात, ऐकणाऱ्याला तरी यथार्थ ऐकायला मिळायला पाहिजे. तो पायी ते इला असताना जसाच्या तसा बसायला पाहिजे. नाहीतर परवा आता ते जरासं बंद करा. त्याला भागत्याग आणि चैतन्य काय ते त्याचा स्वीकार करायचा. मग आता यातलं चैतन्य जरी स्वीकार केलं तरी चालतंय. कारण काय, ब्रह्म मुक्तच आहे ना, आणि त्या मुक्ताचं प्रतिबिंब आहे म्हणजे ईश्वर आहे ना. कुटस्थ नित्यमुक्त आहे ना. मग आता कुटस्थ जर मुक्त असेल तर आभास कसा बद्ध असेल हो, जीव कसा बद्ध होईल. मग ते धर्म कोणाचे, उपाधीचे आहेत. उपाधीचे धर्म उपाधी सोडले की नाही काम बघलं, त्यालाच भागत्याग लक्षण मिळते. मग असं कुठंतरी हे सूत्र राहते बाजूला महाराज. आणि मग तेवढं लिहून घेतलं, तेवढं झालं की संपलं तुमचं. असं होतंय ना. कारण का हे लवकर आपल्याला सोडत नाही दादा. आणि ह्यात जीव अडकतो, गुंततो महाराज. आणि मग हे एकदा तुम्हाला कळालं ना की मी ह्याचा बाद निश्चय होतो. व्यवहार टाकता येत नाही, व्यवहार टाकायची गरज नाही महाराज. पण असं तर त्या ठिकाणी आसक्ती राहत नाही. सत्स्वरूप द्यायला तुम्हाला झालं. मग आता मी सत्स्वरूप आहे सत्स्वरूप आहे म्हणायची देखील काय त्याला गरज, ती वाच्यतेचा विषयच नाही. म्हणून तर सत्पद जी घातलं ती असताच्या वेळ केलाचा गेलं की मागाधरनं सांगितलं ते. सत्ता हेच जर त्या सत्तेचे स्वरूप आहे, बघा सत्ताच या सत्तेचं स्वरूप आहे तर सत्ता काय म्हणून सांगायचं आहे. हे बघा याला सांग ना, तुम्ही ह्या घराचा मालक आहे, तुम्ही या घराचा मालक आहे, तुम्हाला रोज येऊन सांगायला लागते. आता काय भरीत नसलं फाळा वेळा तर मग तुम्हाला सांगावं लागतं. नाही आम्हाला ते शिपाई बिपाई येऊन म्हणतात तुम्ही घराचा मालक आहे, सत्ताधारी यायचा, ते भरीत नाहीसा म्हणून तुम्हाला जाणीव करून देतात. पण तुमची सत्ता आहे म्हणून तुम्हाला सांगावं लागत नाही महाराज. काय म्हणायचं नाव सांगा. तसं सत्पद जे आहे महाराज, त्याला सत म्हणायची गरज नाही. तुम्ही म्हणा नाही तर नाही म्हणा. पण ते सत्ताला विसरले आणि असत्याच्या पाठीमागे लागले आणि त्यातनं काढण्यासाठी म्हणा. सगळा परमार्थातला खेळ इथंच आहे बघा. आणि मग हे जे तुमच्या हातात आलं ना, तुम्ही जे काय करशील तो परमार्थ आहे. पण कधी ही दृष्टी घेऊन केली तरच आहे. पण ही दृष्टी तशी टिकून राहीलच असं नाही. त्याला सातत्यानं हाच अभ्यास करायला पाहिजे, दीर्घकाल आणि सातत्य. तात्या लक्षात ठेवा, भगवंतानं तुम्हाला देवदत्त संधी दिली आहे, ती रिकामायचा तुम्ही. पण तुमचं तुम्ही बांधून घेतलेलं असं दावी. सगळी आपण रिकाम, तुम्ही सगळीच रिकामी आहोत. सगळ्याच नाव तात्या आहे. आम्हाला कुठं सवड आहे, आम्हाला कुठं सवड आहे. ते न्यायला आला म्हणजे त्याला सांगा किंवा डॉक्टरला सांगा, राहून दे त्याला तिकडे, तेवढं मोठं जायला नको नाही. ताप आला डॉक्टरला सांगा आम्हाला तुझ्या घरात 4 दिवस राहायला सवड नाही म्हणजे. बघा काय होतंय. तिथं मात्र पडते गप, डोकं बांधून. वर पाय बांध म्हटलं तर पान, इथं मात्र वाक म्हटलं तर वाकत नाही. या असत्तेने आपल्याला बांधलंय, सत्ता नसून त्यानं बांधलंय मला. म्हणून दोरी विण बांधती, पाशे विण चिखले विण रुविती म्हटले महाराज. पशुपक्ष्यांना बांधले ते दोरीने बांधले, आणि तुम्हा मला बांधले का रिकामावं, संकल्पाने बांधले. नकरी संग राहे किंवा ऐसा घे करे संन्यास, थोडी संकल्पाचा नाश. मग तू राहे भलते ठाई, जेनिवनी कटी भोई महाराज. सतपदाला सत म्हणायची काही गरज नाही, आहे सत सिद्ध महाराज. त्याच्या ठिकाणी ती वाच्यता नाही. मग त्याला का म्हटलं शास्त्रानं संतांनी असताच्या निवृत्ती. ती तरी का सातत्यानं सांगायला त्यात तुम्ही अडकलायसा म्हणून. एवढा प्रयत्न तेवढ्यासाठीच आहे हो, तेवढ्यासाठीच आहे महाराज. लवकर निघत नाही, लवकर निघत नाही. चला.
असत्ता जर तेथे नाहीच तर मग सत्तेला सत्ता असे तरी काय कारण म्हणायचे का आहे? सतपद जे आहे, सत जी वस्तू आहे ना, तिथं त्याचा कधीच अभाव सिद्ध होत नाही. हा? सगळ्या अभावाचं ते काय आहे, प्रतियोग आहे. सगळ्याच्या अभावाचं ते काय आहे, प्रतियोगी आहे महाराज. आणि सगळ्याचा अभाव सिद्ध करून राहत ते, पण त्याचा स्वतःचा अभाव होऊ शकत नाही महाराज. म्हणून त्याला आणि सत काय म्हणायचं महाराज, म्हणजे त्याला शब्दानं शेत म्हणायला लागत नाही महाराज. असो, सत्तेला सत्ता म्हणणे भूषण नाही. बघा दूषणच आहे. उलट ते दूषण आहे व काही न म्हणणे हेच भूषण आहे. झाले, सत्तेला सत्ता आहे काय म्हणायचं महाराज. सत्ता माझी आहे भूषण नाही. चावडी बसून हे माझी सत्ता आहे, हे माझी सत्ता आहे सांगितलं बसला तर काय सांगायचं. माहिती आहे की तुझी सत्ता आहे, त्यांनी काय सांगायला नाही. तू काय सांगायची गरज आहे. न बोलणं चांगलं. एवढे त्यांचं आहे महाराज, तू काय बोलत नाही महाराज. आणि काय नाही ते बडबडत्यात. असं होतंय ना. काय भूषण न बोलणं म्हणजे त्या सत्तेला सत्ता, कारण का ती वाचेत आली ना, वाचेत आली महाराज. म्हणून एखाद्याने महाराज म्हणून तुमची पूजा केली की तुमचा घात झाला, लक्षात ठेवा. आम्हाला लय गंमत वाटते, विशेषण लागलं पाठीमागं. आणि मग गलीतून जाताना देखील असं महाराज आहे बघा, आता पाया पडा त्याच्या. हाय ते सत गेले आणि असं त्याच्या पाठीमागं लागला असं. बघ काय करायचं ते महाराज. व्यवहार करू नये असं नाही महाराज, व्यवहार चांगला करायचा, पण डाई न पडे. हन्म्या शाना गोप्या भला. चला, अरे काय म्हणायचं त्याला, सत म्हणणेपणा दूषण आहे, अवाच्य असते महाराज. चला, तेव्हा सत्ता शब्दाने परमात्मा स्वरूपाचे वर्णनच केले जात नाही. झाला. सत्ता हे शब्द आहे ना, सच्चित आनंद या पदांच्या बद्दल चाललंय, हे लक्ष विसरू नका. कुठे चिंतन चाललंय, जागा सुटता कामा नाही. सत चित आनंद, सत शब्द म्हणायला देखील तिथं बसत नाही, म्हणावा लागत नाही. आहे ते सत आहेच महाराज. म्हटलं नाही म्हटलं तरी आहेच. मग मूलभूत असणारी सत्ता ती सत्पदाला विषय कशी होईल? मूलभूत सत्ता आहे होती, ती कुणीतरी स्थापन केलेली नाही, कुणात तरी मागून घेतलेली नाही महाराज. मग ती शब्दाला तुमचे विषय होईलच कशी. शब्दाला विषय कधी होत, हा आता आला बघा, म्हणजे मगाशी नव्हता तो. आता गुरुजी आहेत काय म्हणायची गरज आहे, ते आहेतच नाही. पण आता हे नव्हते, आता आलेत, आणि आलेत आता नंतर जाणार. त्याचं तर आहे नाही म्हणता येतं हो, पण ते मग आता जाणार काय ते नाही ना काय, कारण का ती सत्ता आहे. त्याचा अभावच होत नाही, तर मग सत्ता दावायची काय गरज आहे तुम्हाला. जिचा अभाव आहे त्याची सत्ता दावावी लागते महाराज, लक्षात ठेवायला. सत्ता ही सत्ताच आहे महाराज, स्वतःसिद्ध आहे महाराज. ती कुणाची तरी मागणी उचलून आणून घेतलेली नाही महाराज. म्हणून तिला आहे म्हणायची देखील काय गरज नाही. नाहीचा तरी तिथं येत होत नाही महाराज, वाच्यता येतच नाही महाराज. आणि अचिदाची नाशे आले जे चिन्मात्र तसे, आता चिन्मात्रची मा कैसे चिन्मात्री ये. अर्थ, त्याचप्रमाणे अचितचा नाश करून केवळ चिन्मात्र या अवस्थेला जे प्राप्त झाले आहे, त्या चिन्मात्र वस्तूच्या ठिकाणी चित्व हा धर्म तरी कसा संभवेल. आता अचिताचे नाशे चित म्हणून आले म्हटले महाराज. अचित म्हणजे आपल्याला अज्ञान घ्यायचं, अज्ञान, त्याच्यासाठी ज्ञानाची गरज आहे. जड घ्या, अंधकार घ्या, अंधकाराच्या सापेक्षे प्रकाश घ्या, अज्ञानाच्या सापेक्षे ज्ञान घ्या महाराज. आपल्याला कधी अज्ञान आहे महाराज, अज्ञान सिद्ध होतोय, ज्ञान नाही एवढं तरी कळतंय की नाही. तुम्हाला तुमचा कधीही महाराज विसर पडत नाही का, पडतोय
नाही पडत. सुषुप्तीत देखील आपण आपलं ज्ञान जागा आहे. साक्षी रूपानं तिथं तू त्याचं प्रकाशन करतो. त्याचं प्रकाशन तिथं होतं. वृत्ती तिथं अंतःकरण वृत्ती महाराज कार्यरत नाही. अंतःकरण वृत्ती आहे, तिथं ती अंतःकरण वृत्ती आहे, पण तिथं आता व्यवहार नाही. का नाही? तर तिच्या ठिकाणी व्यवहार होणारं आपलं प्रारब्ध जे आहे ते आता काय झालंय? क्षीण झाले. क्षीण झाले. तरी पण त्या वृत्तीवर कोरलं जातं. मी काय जाणत नव्हतो, सुखाने झोपलो होतो. म्हणून जाग झाल्यावर ते स्मरण स्मृती सांगते महाराज. बारीक चिंतन आहे थोडं. आपण काही वेळा निद्रेत देखील अंतःकरण विलीन होत असं मानलं तर, पण विलीन होत नाही, कार्यरत नाही. अंतःकरण आहे तसंच विलीन झालं असतं, त्याचा अभाव मानला असता तर पुढची स्मृती सांगितली नसती. कुठली? तो स्वतः येऊन सांगतोय? नाही सांगत. सांगणं, व्यवहार करणं कोणाचं आहे? वृत्तीचं आहे कार्य, नाही. मग तिच्यावरती संस्कार झालेत ना. मी काय जाणत नव्हतो, सुखानं झोपलो होतो. तिथं ती कार्यच होती. कुठं तुमचं प्रारब्ध तिथं भोग द्यायला आलं ना, आहे महाराज मी काय जाणत नव्हतो, तू आलास गेलास मला काय माहिती नाही. आणि एवढी झोप लागली, तू श्वास, अनुभवाचा श्वास टाकतो बघा. आणि म्हणून आपण झोपेतनं उठलो का नाही, गडबडीने पळायला बघत नाही बघा. असते ना 5-10 मिनिटं, तो आनंद आहे त्याचा. आता तिथं राहत नाही. साचाची पृथ्वीरा तेवढ्यासाठी घातलो, न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचो करा म्हणून त्याला ब्रह्म म्हणून तिथंच शिक्का टाकला असता. पण तिथं राही ना, जागृतीत जातो. आता तो ब्रह्मभावच आहे. तो भाव दुसरा कोणाचा नाही. आनंदाचा भाव आहे तो कोणाचा आहे? आत्मा आनंदच आहे, पण ज्ञात नाही आपल्याला. योग्याला ज्ञात आहे, पण आवरत आहे. ब्रह्म आत्मा आहे हे माहिती नाही त्याला. ब्रह्माचा अनुभव आहे ते माहिती नाही. त्याने आत्मा वेगळा केलाय म्हणून तो परिचय येतं, परिचय झाला म्हणून ते नाना आत्मे मानतात महाराज. आणि तिकडं मायाचं आवरण आहे ना, मायावरचं तत्वम तत्वम, ते तत् दोन्ही पदांची व्यावृत्ती व्हायला पाहिजे. एका पदाची लक्षणं करून चालत नाही. मग तिथं ती आवरण मायाचं असल्यामुळे जग सत्य वाढतं, त्याला ब्रह्माचा अनुभव येत नाही. आणि मग जग सत्य, जग एक आणि आपण एक, असा भेद सिद्ध होतो ना त्यांच्याकडे. कुणाकडे? योग्याच्या ठिकाणी. म्हणून चितपद जे आहे ना ते ज्ञान स्वरूप आहे महाराज. ते देखील त्याच्या ठिकाणी अज्ञान नाही, स्वयंप्रकाश आहे आपण महाराज. ते सगळ्याचं प्रकाशन करतं महाराज. प्रकाशात काही फरक पडलेत महाराज. चंद्र सूर्याचा प्रकाश आहे ना, तो परप्रकाश आहे. चंद्र सूर्य त्याचे कवडशे आहेत महाराज. काचेतनं कवड सापडतो ना, त्या उपाधी स्वच्छ आहेत महाराज. म्हणून त्याचा प्रकाश स्वच्छ आहे. त्या ते देवता मानलेले आहेत महाराज. लक्षात ठेवा. तुमच्या आमच्या नेत्राची देवता कोण आहे? सूर्य आहे ना. म्हणजे त्या कार्यासाठी ते मानलेले आहेत महाराज. असो महाराज. मनाची देवता चंद्र मानलेला आहे, शांतता देत आहे. कानाची देवता दिशा मानली आहे, होय का, शब्द त्याच्याकडनं होतोय, असे त्या मानलेल्या आहेत महाराज. पण ते परप्रकाश आहेत, स्वतःचा प्रकाश नाही महाराज. हा जड प्रकाश आहे, गेला तर जातो, स्वयंप्रकाश नाही. चित्प्रकाश आहे पण विकारी आहे ना. चिदाभास आहे तो प्रकाशमान आहे पण विकार आहे. आणि साक्षी आहे तो स्वयंप्रकाश आहे. सर्वांचं तो प्रकाशन करतो. पण तुमच्या प्रकाशासाठी कोणाची गरज नाही महाराज. स्वयंप्रकाश आहे. काय बोला नाही ना. आणि कुठं काय आलं तर काय शास्त्रकारांच्या मांडण्या बऱ्याचशाच आहेत महाराज, वेगवेगळ्या. या शब्दाबद्दल नाही, शास्त्रकारांनी बरेचसेच मांडण्या मांडलेल्या आहेत. आम्ही आता हे पंचकोश घेतल्यात ना, 3 देह पंचकोश, काय 82 तत्व मांडलेले आहेत. कुठं कुठं जाणार तुम्ही नाव सांगा. मांडलेत का नाही बघा. लघुवाक्य म्हणून ग्रंथ आहे. ग्रंथ त्याच्यात इतकी सूक्ष्मता आहे.
आता ही साखर तुम्हाला दिसते डोळ्यानं, तुम्ही पाहता वृत्ती तिथं जाते, त्यावेळेला आवरण काढते चिदाबाद, ते म्हणतात साखरच तुम्ही झालाच आता. साखरेचं स्वरूपच तुम्हाला आता ते प्राप्त झालं. ते एक तिथं त्यांनी विषय मांडलेला आहे. त्याची देवता कोणतरी मांडली आहे, त्याचं स्थान काहीतरी मांडलं आहे, डोळ्याची देवता मांडली, त्याचं स्थान मांडलेलं आहे, त्याचं कार्य मांडलेलं आहे. आणि सगळ्या त्रिपुटी 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 वाढत गेले महाराज. आपल्याला काय 3 देह पंचकोशाचा निराश झाला आणि त्याच्यापेक्षा कारण देहाचा झाला निघाला, तडाखा बसला ना, सपलं तुमचं सगळं. अरे अर्जुना, तुला एवढा वृक्ष सांगितला मी, अपाट वृक्ष सांगितला, कसा तोडायचा म्हणून दुसरीला हात लावून बसशील महाराज. पण तुला जे आम्ही सांगितलं हे त्या वांजेची घरभर लेकरं, आकाशाला फुल व्हावं मी तोडावं, सस्याला शिंग असावं मोडावं, तशीही तुला सांगितली. काय बागुल बाबा आणि त्याला दौडावा? याला मूळ छेद एकच आहे, ज्ञान खडग घे, याचं मूळ तोड. वरल्या शाखा किती जरी तोडीत बसलास तरी हा अपाट वाढेल महाराज. आम्ही काय करतोय कार्यात आणि मूळ तसंच राहिले महाराज. आणि मूळ एकदा तोडलं, जरी पडला, पालवी आली तरी त्याला फुलं येणार नाहीत, फळं येणार नाही. आता तू सुकायच्या नादाला तसं अंतकरण बाधित झालं ना, व्यवहार होईल पण क्रियाक्रियमान घडणार नाही. प्रारब्ध भोगून संपवल, संचित जळून जाईल, क्रियाक्रियमान घडणार नाही महाराज. संचित जळून जाईल महाराज. अज्ञान हे हरपून जाईल. अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे, ज्ञानचे स्वरूपे होऊन जाईल. चित स्वरूप आपलं आहे, त्याच्यासाठी ज्ञानाची दुसऱ्या गरज नाही महाराज. बोला. तसे चितपद फार झाले तर अचित नाही, एवढेच सांगेल. चितपद काय? अचित नाही म्हणजे जड नाही, एवढंच सांगेल महाराज. अरे तू बुद्धिमान आहेस, तू जरा उपयोग करून घे. तुझ्या ठिकाणी कुठं अज्ञान आहे? अज्ञान नाही बाबा तुझ्या ठिकाणी. चित ही तुझं अज्ञानाची व्यावृत्ती करेल, म्हणजे अज्ञान नाही, एवढं सांगेल महाराज. पण चितपद चित्ताचे वर्णन करू शकत नाही. चितपद हे चित्ताचं वर्णन करू शकत नाही. कारण का वर्णन करायला पदार्थ वेगळा असावा लागतो, बरोबर आहे. कारण प्रातिपदिक जे शब्द असतात ते त्याचे स्वरूप सांगू शकत नाहीत. अरे प्रातिपदिक जे पद असतात ना, म्हणजे स्वतःचीच असतात, ती स्वतःचं स्वरूप सांगू शकत नाही. विभक्ती प्रत्ययामुळे त्याचे विशेष स्वरूप कळत असते. आता विभक्ती हा घट वेगळा आहे आपल्यापासून, म्हणून घट म्हणता येतो. विभक्ती स्वतःसाठी स्वतःला काय सांगता येत नाही ना. विभक्ती वेगळा आहे ना, त्याच्याबद्दल बोलता येतं महाराज. बरोबर आहे ना? काय जरा असे शब्द हिचे आहेत, नाहीतर त्याला असं लावून ठेवाने. सच्चिदानंद ही पदे प्रातिपदिक आहेत. बघा, सच्चिदानंद पदी प्रातिपदिक म्हणजे स्वतः स्वरूपाचे आहेत ते. त्याच्यासाठी ती विभक्ती म्हणजे घटपटादीचं नाही. घट हा विभक्तीप्रत आहे, वेगळ्याचं दर्शन करून देणार आहे. आणि प्रतिपदी म्हणजे स्वतःचं स्वरूपच ते आहे. त्याच्यामुळे हे तुझं आहे असं म्हणायची काय गरज, कारण का ते स्वतःसिद्ध आहे. स्वतःसिद्ध आहे हो, अनुभूती स्वरूप आहे ते महाराज. म्हणून सच्चिदानंद ही पदे, म्हणून सच्चिदानंद ही पद असजड दुःखाची व्यावृत्ती करणारे. असत जड दुःख, असत जड दुःख अलिका पद्धती, असं जड दुःख याची व्यावृत्ती करण्यासाठी महाराज. चिंतन हे चित्तचे वर्णन केले असते. कारण का आम्हाला असं वाटतं, हो महाराज तुम्हाला लय ज्ञान आहे, आम्हाला ज्ञानाचं नाही वाटतंय ना आपल्याला. आम्हाला ज्ञान नाही. अरे ज्ञान नाही नाही, तुम्ही गमावलंयच ज्ञान. ज्ञान हेच तुमचं स्वरूप आहे महाराज, पण तुम्ही त्याचा गैरउपयोग केला महाराज. त्या ज्ञानाला राखुंडीत घालून पोपाट्यात घालून बसवायचा रिकामं काय घरी लागले तुमचा. त्याच्या कोळा कोंडा टाकून करून ठेवला, मात्र काय प्रकाशन करेल महाराज. चित्तने चित्तचे वर्णन केले असे म्हणता येत नाही. बघा, चित्तनं चित्तचं वर्णन केलं असं म्हणता येत नाही. काय दादा माहितीये काय विलासाना, खरोखर आपलं काय चुकतं एवढं कळवून घ्यायचं बघा बस.
चूक कळाली की तो मनुष्य सुधारल्याशिवाय राहत नाही. चूक आपली कळवून यावी. कुठं तरी आपलं बाबा इथं घोटाळा झालाय. अध्यास अध्यास म्हणजे काय? आपण आहे एक आणि चुकीचं बोलायला आलोय, मांडायला आलोय, वागायला आलोय, बघायला आलोय, हेच. चित्त स्वरूप सांगू शकत नाही, त्याच्यासाठी बोलताच येत नाही, कारण का ते वेगळं नाही महाराज. कारण अचितची व्यावृत्ती करण्याकरिता झाले आले का? चित पदाची प्रवृत्ती आहे. बाबा अचित म्हणजे बाबा तुमच्या ठिकाणी अज्ञान नाही, ज्ञान हे तुमचं स्वरूप आहे, प्रकाश हे तुमचं स्वरूप आहे. सूर्याच्या ठिकाणी अंधकाराचा अत्यंत अभाव आहे, तरी तू म्हणाला मला जरा दिवा लावा, मला जरा दिवा द्यावा. कोण कोण म्हणायला? कोण म्हणायला? तर महाराज आम्हाला जरा काहीतरी ज्ञान सांगा. महाराज जरा महाराज तरी काय डोंबलाचं ज्ञान सांगते, महाराजाला तरी कळालं नाही अजून सांगतो म्हणणार याला. अर्थात होय, ज्ञानाच्या गप्पाला गोष्टी मांडून बोलू नका म्हणून सरळ सांगायचं त्याला. हा हे कळत नाही, ते कळवून देणं एवढंच त्याचं काय. शास्त्र दुसरं काय करत नाही दादा महाराज. तुम्हीच आहे, तुझं आहे परी तू जागा चुकू देत नाही, तेवढी जागा धावून देतो, दुसरं काय करता येत नाही महाराज. आणि दुसरं हे सोडून काय करायला नाही, विपरीत झाल्याशिवाय राहत नाही. बघा तुम्हाला गुरुजी काय म्हणायचं आहे, तिथे काय चुकत आलं तर सांगा आम्हाला. तुम्ही गुरुजींच्या ठिकाणी यायचा, लक्षात ठेवा. सगळ्यांची तुम्ही गुरुजी यायचा आणि तुमचं चिंतन होत आहे भगवंतानं तुम्हाला. आता 7-8 पानं वाचून काढीचा म्हणजे तुम्ही आम्ही कुठं बसायचं नाव सांगा. एक पान आमच्या डोक्यात बसना दिवस. हा बघा हे महत्वाचं आहे. दुसरं काय करण्यापेक्षा थांबा लक्षात ठेवा आणि करून बघा तुम्ही. चला की अर्थात ब्रह्म प्रथम अचित होते व नंतर चितपदाने अचितचा नाश केला तेव्हा त्यास चितपणा आला असे म्हटले तर घट जसा प्रथम अज्ञात असतो व नंतर त्याचे ज्ञान होते, तसे ब्रह्म प्रथम अज्ञात होते नंतर त्याचे ज्ञान झाले असे होईल. बघा आता हे चितपद जर त्याला तिथं लावलं तर मला ते अगोदर अचित होतं म्हणजे अज्ञानी होतं, मग आता त्याला ज्ञानी केलं सा असं होईल. घट अगोदर अज्ञात असतो आणि त्याचं ज्ञान करून द्यावं लागतं. तसं मग तुमच्या आत्म्याचं देखील ज्ञान करून द्यावं लागलं. म्हणून आत्म्याचं ज्ञान करून द्यावं लागत नाही, आत्मा स्वयंप्रकाश आहे. आणि त्याच्यासाठी तिथं वृत्तीव्याप्तीचं हे दावत असताना तिथं घटाच्या त्या मृतपिंडाखाली काहीतरी दुसरा पदार्थ जड असला तर तिथं प्रकाशाची गरज आहे. पण तिथं जर प्रकाशमान दीप असला तर आवरण निवृत्तीची तेवढी गरज आहे. तो काय आहे? स्वयंप्रकाश आहे. त्याच्या प्रकाशासाठी दुसऱ्याची प्रकाशाची गरज नाही. तसं आत्मचित स्वरूप आहे, त्याच्यासाठी तुम्हाला चित आहे म्हणायची काही गरज नाही. किती सूक्ष्म त्या यांनी विचारसागरानं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अगदी मोजकं माप करून दावून दिलेलं आहे. अतिशय महत्वाचं आहे महाराज, अतिशय महत्वाचं आहे. कारण का प्रस्थांतरी त्यांनी उभा केली आहे तिथं, संपूर्ण प्रस्थांतरी. प्रस्थांतरी म्हणजे दशोपनिषद, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र ही प्रस्थांतरी आहे. प्रस्थांतरी म्हणजे या पारमार्थ क्षेत्रात प्रवास करणारे, योग्य वाट धावणारे, योग्य दृष्टी देणारे आणि जाग्या पात्र नेऊन ठेवणारी. नाही तर या वाटेन जावा आणि ते बाळासाहेब महाराजांचं घर असं लांब कुठंतरी उभा राहू नये. हाताला धरून उंबऱ्या पत्र आणून, उंबऱ्या पत्रा काय पोचवते महाराज. आणि त्या प्रस्थांतरीचं संस्कृतमध्ये कळत नाही. तुम्हाला तरी इच्छा आहे मुक्त होण्याची, आणि म्हणून निश्चलदासींनी हिंदी भाषेत तो ग्रंथ केलाय महाराज. त्या काळात अधिक महाराज त्याचं बराच वेळा चिंतन केलं, 32-33 वेळा सांगितलं, ऐकलं म्हटलेत. आणि मग साधकाच्यासाठी हा ग्रंथ अतिशय महत्वाचा आहे म्हणून त्या काळात हे लिखाण करायला देखील महाराज जड होतं. ते विनायक दादांनी साधकाच्यासाठी म्हणून मधुगिरी मागून कार्य केले महाराज.
वादी लोक येत होते त्याच्यावर, कर्मठ सगळे ब्राह्मण लोक. त्यांना पाठ देऊन महाराज इकडे तिकडे न बघता ते मोठं कार्य करून ठेवले दादाने मराठी भाषेत. आणि त्याच्या जोडीला निश्चलदासीने वृत्ती प्रभाकर ग्रंथ लिहिला. तो का लिहिला माहिती आहे काय? तर हे सगळं भांडवल वृत्तिगत आहे. संसार धारण करणारं कोण आहे? अंतःकरण आहे. आणि त्याच्यावर संस्कार होणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. म्हणून आज आपली वृत्ती काय करते हे प्रकाशन व्हायला पाहिजे. आणि त्यानुसार मग तुमचा प्रवास यथार्थ का यथार्थ ठरतो महाराज. कुठं कुठं वृत्ती जाते महाराज, काय काय करते महाराज. आणि त्या वृत्तीने बंद वाढत राहतो. आणि वृत्ती जर यथार्थ तुम्हाला सहाय्य झाली तर मग आज्ञा निवृत्तीसाठी अत्यंत तिची नुसतं चैतन्य कार्य करत नाही, नुसती वृत्ती कार्य करत नाही. वृत्ती तिथं गेली ना, प्राणद्वारा ती धक्का देते. असं प्राण काय करतो? अंतःकरण वृत्तीला अंतःकरणाला धक्का देतो. त्यावेळी यातनं वृत्ती ती बाहेर जाते. त्यावेळी चिदाभास त्याच्यात असतो महाराज प्रकाशनासाठी. कारण का सगळ्याला हालचाल करणारा, प्राणाला देखील चेतना देणारा कोण आहे? प्राणाला देखील चेतना, प्राण चेतन म्हणा आहे, पण कोण? कोणाच्या सत्तेवर? त्याच्या सत्तेवर आहे. प्राणाचाही प्राण, डोळ्याचाही, कानाचाही कान, हा त्याच्या सत्तेवर हे कार्य होतं महाराज. म्हणून प्रकाशमान आपला आहे आत्मा, चिदगण आहे. तो अगोदर अज्ञान होता, आता त्याला ज्ञान करून दिलं असं नाही महाराज. पण आपल्याला अज्ञान आहे, काय कळत नाही वाटतंय. तेवढ्यासाठी चितपदाची, असताची नाही जडाची समाप्ती चित म्हणून आली श्रुती महाराज. अज्ञान नाही आपल्या ठिकाणी, कल्पना केली अज्ञानाची महाराज. पण घट पूर्वी अज्ञात होता म्हणून आता तो ज्ञात झाला असे म्हणता येते. आता घट पूर्वी अज्ञात होता हो, तिथं व्यवहार होतो. हे बघा, ज्ञानाज्ञानाचा व्यवहार होतो, ज्ञानाचा व्यवहार होईत नाही असं नाही. पण कुठं? या जड पदार्थाच्या ठिकाणी हा घट आहे. आणि तू झाल्याशिवाय व्यवहार होत नाही हो. तांब्या तेवढा भरून आणला म्हटलं का नाही, हे तांब्या म्हटलं की कंबुग्रीवादी एक का ते ताटातनं घेऊन येईल पाणी, नाही ना, चाळणीतनं घेऊन येईल. सगळे पदार्थ तिथं बाजूला सारतं ते, आणि तांब्या उचलून घेतंय आणि त्यातनं पाण्याचं आणण्याचं कार्य होतं महाराज. म्हणजे त्या जड पदार्थाचं ज्ञान करून देण्यासाठी त्या पदांची योजना आहे. त्याशिवाय व्यवहार होत नाही. इकडे ये, उपजल्या बाळकाशी ठेवली ना अशी ओढ देते. म्हणून विलासांना म्हटलं गेलास येत्यात, नाहीतर ये इकडे म्हटलं तर कोणी यायचं. आणि माझ्यासारखा गेला तर तिथं पाण्या घेऊन कार्य करील नाही होणार. पण इथं मात्र त्याची काही गरज नाही महाराज. त्याचं नाव चिद स्वरूपच आहे महाराज. तिथं अज्ञान नाही, म्हणजे अज्ञान निवृत्तीसाठी ज्ञानाची तिथं काही गरज नाही. पण घटाच्या ठिकाणी हा घट आहे हे अज्ञात असतं महाराज. आणि त्याचं ज्ञापकन करून देणं हे ज्ञानाचं, त्या पदाचं कर्तव्य आहे महाराज. तसे ब्रह्मपूर्वी अज्ञात होतेच कधी, म्हणून आता ते ज्ञात झाले असे म्हणता येईल. कधी होता अज्ञात, आता ज्ञानाला असं म्हणता येईल महाराज. पण ते कधीच अज्ञात असत नाही महाराज. ते तर नेहमी चिन्मात्रच आहे. नेहमी चिन्मात्र म्हणजे प्रकाश रूपच आहे. ते नेहमीच प्रकाश रूप आहे. मग त्याला चिन्मात्र हे म्हणणे तरी कसे समजेल? काय चिन्मात्र तरी म्हणायचं महाराज? कसं संभवणार महाराज? चित्पदाची वाच्यता सत्वगुणामध्ये असते व चित्पदाचे लक्ष चिन्मात्र असते. बघा आता आलं बघा इथं, चित्पदाची वाचकता सत्वगुणात आहे आणि चित्पदाला अधिष्ठान सत्वगुणाला अधिष्ठान तो आहे. आलं का? मग आता चित्पद जरी ज्ञान तुम्हाला झालं तर ते सत्वगुणात आहे. ज्ञान गिळून गावा गोविंदू कुठं म्हटलं तर ते वृत्तिगत ज्ञान आहे. मला ज्ञान झालं, मला ज्ञान, बघा ज्ञान तरी संपादन करून घ्यावं. ज्ञानाशिवाय तरी व्यवहार हा होणार, यथार्थ व्यवहार होणार नाही महाराज. पण मी ज्ञानी आहे ज्ञानाचा टेंबा मिळवता कामा नाही महाराज. कारण का ज्ञान शब्द वाचता आली की तिथं सत्वगुण आला महाराज. सत्वात समजा ते ज्ञानम, ज्ञानी तत्व दर्शन म्हटले महाराज. तिथं सत्वगुणाची आज गरज आहे महाराज. पण ते गुणात आहे आणि गुण म्हणला की तेवढा मायेचं कार्य आहे महाराज. आणि त्या सत्वगुणाला अधिष्ठान आत्मा आहे.
तो गुणातीत आहे म्हणून तिथं म्हणणे नाही. गुणातीत त्रिगुणातीत तो आहे. गुणाचा तिथं संबंध नाही म्हणून त्याला वाच्यता नाही. आणि वाच्यता आली की तुम्ही गुणात त्याला आणणार. म्हणून सगुण निर्गुण गुणाचे आगुण अरे अरे तशी भजी म्हटले आगुण सगुण निर्गुण गुणाचे आगुण आणि ही भजी ते सगुण जे आहे गुणात आहेत. रामकृष्णारी अवतार हे गुणातच झालेत. आणि हा विश्वाला जो ईश्वर म्हणून आहे तोही कुठाला गुणात झाला. आणि आगुण म्हणजे हरी अधिष्ठान केवळ परब्रह्म हरीची भजी आले काय. अरे त्या उपनिषदाला बी दिले त्यांनी. आणि 8व्या 7व्या प्रकाशात वृत्ती प्रभाकराचे त्यांनी सुंदर पुढं गुरुजी 6 प्रमाणात तिने पहिला प्रकाश दिला आहे. 6 प्रमाणाबद्दल दिला आहे महाराज. जरा ग्रंथ क्लिष्ट आहे असं वाटतंय महाराज पण आपण अभ्यास करत नाही म्हणून वाटतंय हो. आणि 7वा प्रकाश जीवनमुक्तीबद्दल घातला आहे. 7वा प्रकाश अध्यासवादाला घातलाय 7वा प्रकाश. आणि 8वा प्रकाश जीवनमुक्ती पुरुषाला घातला. अमृतानुभव ह्याला वृत्ती प्रभाकरला सुंदर चिंतन मांडलेलं आहे. सूक्ष्मता आहे पण वाचाल तर चला. त्याला दृष्टांत देतात. नीत प्रबोधाच्या ठाई होय नशे तैशे जागणेही तेवी चिन्मात्रची माकाई चिन्मात्री ये. होय अर्थ पूर्ण जागृतीच्या ठिकाणी निद्रा जशी नाही तसे जागणेही नाही. त्याप्रमाणे चित्त स्वरूपाच्या ठिकाणी अचित नसते तसे तत्सापेक्ष चित्तही नसते. आता आले गुरुजी पाठीमागे दिसत आहे काय उठलायचा का नाही अजून उठलायचा का नाही म्हणून कालवा करीत आला तर आता तो हाका मारणारा झोपलेला आहे म्हणायचं. आता त्यांना काय जागा करायचं आहे महाराज. पूर्ण जागा होऊन ते सगळे व्यवहार करायला आहेत. आता त्यांना झोप म्हणजे पूर्ण त्यांनी काढून टाकले. आता जागेला आणि जागा काय म्हणायचो. हा आता जो झोपलेला आहे ना त्याला एकदा सोडून तो जागा करा महाराज. त्याला जागा करणं गरजेचं आहे महाराज. पण आता जागाच आहे त्याला आता जागा तरी झोपलाच काय म्हणजे नीट तरी काय घालवायची आणि जागा म्हणून तरी काय विचारायचं त्याला. याला सांग आता गाडीवरून बसून आला तरी आणि उठलायचा काय जागायचा काय म्हणून काय म्हणशील तुम्ही काय महाराज काय कुठं काय लागार राहायचा काय. तसं आपलं ज्ञान हे स्वरूप आहे महाराज. आणि त्याला काय ज्ञान करून द्यायचं आहे महाराज. ज्ञान करून काय द्यायचं आहे महाराज. हो प्रबोध म्हणजे निद्रेच्या सापेक्ष जागृती म्हणजे हेही संपले. बोध प्रबोध निद्रेच्या सापेक्ष प्रबोध आहे बरोबर आहे. पण प्रबोध जो जागाच आहे त्याला आणि काय जागा करायचा आहे महाराज. चांगला जागा झालेला आहे व तो व्यवहारालाही लागलेला आहे. चांगला जागा झाला. मग मी हाक मारली मिस्त्री आयला म्हणजे दादा उठलायचा काय म्हटलं नाही उठलोच म्हटलं. आता आणि काय हाका मारीत बसायचं. त्या आंघोळीला बाथरूमला गेल्यात आणि बी हाका मारीत बसायचंच काय नाव सांगा बघू. झालंय की जागा झालाय. अशा वेळी त्याला प्रबोध म्हणावे. त्या प्रबोधात निद्रा नसते व त्या निद्रेपेक्षा जागृतीही नसते. झालं जागा झाल्या त्यात आता निद्रा तरी नाहीच हो. निद्रा तरी नाहीच महाराज. पण प्रबोध म्हणजे जागेपणा तरी आहे काय महाराज. हवायचीच ते. म्हणून आपलं स्वरूप जे आहे महाराज सच्चित आनंद जरी पद असले तरी कसं आहे ते हवाचे आहे. परे होनी परते घर परेचे आहे पलीकडे आहे ते महाराज. परा पश्यंती मध्यमाने करी 4 वाण्या येतात 4 देहाच्या येतात महाराज. आणि तो देहा अतीत वाणी अतीत अवस्था अतीत आहे. म्हणजे झोप लागून जागा झाला असेल तर त्यास जागेपणाची वाच्यता असते. हो मग तो जागीच बसलेला आहे त्याला जागा आहे अशी तरी काय म्हणायचे आहे. हो झोपेतनं जागा करीस्तोर किंवा जागा झालाय बाबा आता म्हणणे पण आहे हो. आता जागाच आहे त्याला आणि काय म्हणायचं आहे जागा झालाच काय जागा आहे काय जागा आहे काय. हो
तसे चिन्मात्र वस्तू मुळात चिन्मात्र असल्यामुळे या ठिकाणी चितपत तरी कसे प्रवृत्त होईल. ऐशे या सुखपणे नाही दुःख किर होणे मा सुख हे गणने सुखाशी काही. त्याचप्रमाणे ज्या सुख स्वरूपामुळे ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी दुःखाची उत्पत्ती कधीच होणे शक्य नाही, त्या सुखाला सुख असे म्हणणे तरी कसे शक्य आहे. आता सच्चित दोन्ही पदांचं आपल्याला चिंतन झाले महाराज. स्वरूप त्रिकालाबाधित आहे त्याला काय म्हणायचं? तिन्ही कालात आबाधित आहे त्याला काय म्हणायचं? सत्स्वरूप आहे महाराज. आहेच महाराज, तुम्ही नाही म्हणा काय म्हणा, आणि त्याला आहे म्हणायची काय गरज आहे महाराज. ते असंच आपण तिथं धारण केले त्याच्या पाठीमागे लागले म्हणून हे नाही असं म्हणायला, असं त्याची व्यावृत्ताचे सत म्हणून आले श्रुती म्हटले. ह्याला तो असं सत म्हणू नको, हे काय आहे असत आहे. असं त्या ठिकाणी आपण सतची कल्पना करून त्याच्या पाठीमागं कालचंच आहे असं वाटतंय नाही, हे कालचं नाही. क्षणाक्षणाला हे बदलतं महाराज. मग कालचंच काय आहे वाटतं महाराज? पूर्वीची शिंप आहे महाराज, रजत पूर्वीच नाही. तिची प्राग सिद्धता ती रजतात भासते महाराज. पूर्वीची सिद्ध कोण आहे? शिंप आहे. पण ती आता तिथं रजताची तुमच्या प्रतिती कालापुरती उत्पत्ती मानली महाराज. प्रतिती कालापुरती, पण ते आता उत्पन्न झालं असं तुम्हाला का कळत नाही? तर तिची पूर्वीची प्राग सिद्धता आहे ना, ती त्या उत्पत्तीला प्रतिबंध करते, आणि आता हे उत्पन्न झाले असं कळत नाही आपल्याला महाराज. पण तेवढ्या काळात तिला वृत्ती दृष्टीसृष्टीवाद म्हटले, त्याला काय म्हटले? दृष्टी कालात सृष्टी म्हटले महाराज. तेवढ्या काळात त्याची उत्पत्ती आहे महाराज, आणि मग तिचा नाश त्याचं काय केले माहिती आहे काय? तुम्ही त्याची उत्पत्ती मानताना या जगताची सगळ्या पदार्थांची अनिर्वचनीय उत्पत्ती मानली ना, मग जशी घटाची उत्पत्ती कुंभाराखंड होती तशी तिथं रजताची उत्पत्ती आम्हाला प्रतितीला यायला पाहिजे, ती तरी येत नाही. आणि तुम्ही उत्पत्ती कशी मानता? मग तिथं ती सत्यरजात असं झाल्या पाहिजे आहे ते मानतात. सत्ख्यातीवादींनी काय केले माहिती आहे का? रोजू सर्पाचा दृष्टांत घेतलेला नाही, मृतिका घटाचा दृष्टांत घेतलेला नाही, त्यांनी शुक्ती रजताचा दृष्टांत घेतलाय. आणि त्याने तुमचं थोडं चिंतन केलंय. तुम्ही काय म्हणता? पंचकृत पंचमहाभूताचं सगळं हे कार्य आहे, बरोबर आहे, तुम्हाला तरी मान्य, तुमच्या म्हणण्याप्रमाणेच हो, तुमचंच आम्ही तुम्हाला सांगतो. आणि मग ते पंचकृत पंचमहाभूताचं जशी माती आहे तसंच त्याच्यात चांदी बी आहे, आणि तीच चांदी त्या पंचमहाभूतातनं तिथं काय होती? शुक्तीच्या ठिकाणी सत्य चांदी उत्पन्न होते, ते कण सत्य चांदी तिथं उत्पन्न होते महाराज. आणि मग ज्ञानानंतर तिचा त्याच्यात ध्वंस होतो शुक्तीचं ज्ञान झाल्यानंतर. मग आता त्याने तिथं विचारलं त्यांना, तुम्ही सत्यरजत तरी मानता, चांदी सत्य मानता? मग ज्यावेळी शुक्तीशी म्हणजे त्या शिंपीशी अग्नीचा संयोग होईल त्यावेळी शिंप तरी जळते, तिचे भस्म होतो, राख होती, त्यात चांदी गावायला पाहिजे. तुम्ही म्हणाल चांदी जळती, चांदी जळत नाही. चांदी सोने धातू आहे, अग्नीत ते जळत नाही. ते सत्य चांदी गावायला पाहिजे. ज्या अर्थी तिथे गावत नाही त्या अर्थी तिथे सत्य चांदी नाही. मग आम्ही मानतो ते तुमच्या डोकीत चांदी आहे तिथं नाही. मग तेवढ्यापुरती तुम्हाला भासलं, प्रतिती आली म्हणून तिथं प्रतिती कालापुरती तिला सत्ता मानली. मग तिचा नाश तुम्हाला का दिसत नाही? तिचा अभाव होतो. अधिष्ठान आद्यचा पदार्थ अधिष्ठान रूप असतो. ती भासली, ती शिंपच भासली, ती चांदी रूपानं. शिंप नाही, चांदी नाही, शिंप आहे, अभाव झाला तिचा. काठीनं सोटा मारून त्याचा तिथं चूर्णी भाव राहायची काय गरज आहे? पदार्थ सत्य नाही तर तिथं त्यांनी तेच बी दिली काय हो? घटावर सोटा मारला, नाशाची प्रतिती येते, माती राहते तिथं. तशी नाशाची प्रतिती यायला पाहिजे चांदीची, तिथं ती तर येत नाही. तर तिथं बाबा आद्यचा पदार्थ अधिष्ठान रूप असतो, त्याला स्वतंत्र सत्ता. एवढं चिंतन झाले. म्हणजे सत्पदाबद्दल बोललो मी, कशाबद्दल हे लक्षात ठेवा तुम्ही. म्हणून सत्पदाबद्दल बोलायची काय तुम्हाला गरज नाही, ते स्वतःचित आहे. त्याचा अभाव असता किंवा नसता तर सांगावं लागतं महाराज. आहे त्याला आहे म्हणायची काही गरज नाही. घट नाही म्हणून त्याचं अस्तित्व सिद्ध करावं
लागतं आणि ज्याचं अस्तित्व सिद्ध करावं लागतं त्याचा अभाव आणि सिद्ध होता. प्रागभाव, प्रध्वंसभाव, अनन्याभाव हे अभाव तिथं सिद्ध होतात महाराज. एवढी आपत्ती येते महाराज. असो पुढं. तसेच सुख हा शब्द दुःख व्यावृत करण्याकरिता आलं? प्रवृत्त झालेला आहे. आता चितपद देखील अज्ञानासाठी मानावं लागतं होय की नाही. तर ज्ञान हे आपलं स्वरूप आहे म्हणून तुम्हाला चितपद सांगायची काय गरज नाही. आणि सुखपद हे दुःख निवृत्तीसाठी आहे महाराज. आणि आपला प्रयत्न तरी रात्रंदिवस इथंच चालू आहे महाराज. हो. पण परमात्मा सुख स्वरूप असल्यामुळे त्यात दुःख नाहीच. बघा परमात्म्याचं सुख हेच जसं स्वरूप असल्यामुळं, गोडी हेच जसं साखरेचं स्वरूप असल्यामुळं, गोडीला साखरेला गोडीसाठी दुसऱ्या गोडीची गरज नाही महाराज. तसं आपल्याला सुख हे स्वरूप आहे, दुसऱ्या पदार्थांची सुखासाठी गरज नाही महाराज. पण या सुखाला आपण विसरलो, पदार्थाच्या ठिकाणी सुखाची कल्पना केली आणि रात्रंदिवस त्याच्या पाठीमागं लागलं महाराज. मग सुख पाहता आणि दुःख. वेदांत शास्त्रात ज्या सुखात दुःखाचा लेश नाही त्याला त्या सुखाचे नाव मोक्ष आहे. झालं. मोक्ष मोक्ष म्हणजे तरी काय बाबा. ज्या सुखात दुःखाचा लेशही नाही, नावलेशही नाही, त्यालाच मोक्ष म्हटले महाराज. आणि पंढरीचे वारकरी ते अधिकारी कुणाचे. आणि मोक्ष सुखा हानुलाता म्हणता. नको मोक्ष, नको ब्रह्मज्ञान. का गा काय देवा. सुख भोगाचे नाव मोक्ष का दुःख नाश म्हणजे मोक्ष. आता इथं थोडीशी तिने चिंतन दिलेलं आहे महाराज. सुख दुःख सुख भोगाचं नाव मोक्ष का दुःख नाशाचं नाव मोक्ष, हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. कारण का प्रत्येकाला सुख झालं की आम्ही सुखी आहे बघा म्हणतात, आम्ही सुखी आहे म्हणतात. देवानं तसं आम्हाला आनंदात ठेवलं. सुखाभास आहे ते फसवा आहे, हे नित्य नाही अनित्य आहे, कळत नाही महाराज. म्हणून सुख म्हणजे मोक्ष नव. अहो इंद्र जेवढा इंद्रायणीला भोगतान सुख मागतो तेवढा किडा देखील किडाला काय म्हणायचं नाव सांगा, तेवढाच तो सुखी आहे महाराज. त्याला मोक्ष म्हणावा काय. अरे नरकातला किडा देखील त्याला तिथंच आनंद वाटतो म्हणून ती बाहेर निघत नाही, सुखात आहे ना ते, त्याला मोक्ष म्हणावा काय महाराज. दिले बघा. आपण चिंतन करायचं बघा, आपण कुठं आहे. कुठल्या तरी सुखाला बळी पडू नका, कुठल्या तरी सुखावर अवलंबून राहू नका, कुठल्या तरी आगमापायी आलेल्या सुखाला बळी पडू नका. कारण का सुख काहीतरी झालं महाराज की मनुष्याला भांब्या होतं महाराज, आणि खऱ्या सुखाला आजचं होतं महाराज. का दुःख संबंध रहित सुख म्हणजे मोक्ष. का दुःख संबंध रहित काय सुख हे वाटणं, सुखाला सुख वाटणं त्याला मोक्ष म्हटले, सुखी होणं याला मोक्ष म्हटले. का अज्ञान निवृत्तीला सुख म्हटले, किंवा दुःख संबंध रहित सुख त्याला मोक्ष म्हटले. बघूया काय काय दिले. असे तीन प्रश्न हं. त्यात सुख भोग म्हणजे मोक्ष मानला तर श्रीमंत राजा इंद्र बघा. याला सुख भोग आहे. आता सुख म्हणजेच मोक्ष मानला तर राजा इंद्र सुखी आहेत ना, त्यांनाही मोक्ष मानावं लागेल. श्रीमंत माणसं सुखी आहेत, त्यालाही मोक्ष मानावं लागेल महाराज. पण श्रीमंताचा एक दिवस गरिबी होणार का नाही, पालटतं ते. मग आता तुमचा मोक्ष आदला बदल झाली त्याची, मोक्ष पालटला तुमचा. राजाचा रंग कधीतरी होईल का नाही, परचक्र आलं लुटून नेला दिने होतं ना. आता तो राजाच पाहिजे तसा आत्मज्ञानी असायला पाहिजे, मग तो राहतो त्या सुखात. राजा असून देखील बंदीखान्यात जरी गेला आनंदात, कारण का तो सद्गुरू कृपेतला होता महाराज. त्याला आपल्या तिकडं तर जाईत बसायचं नाही महाराज. इंद्राचं देखील राज्य जातं ना, त्याला जर मोक्ष म्हणावा तर इंद्र पण जातं. एका ब्रह्मदेवाच्या
एका दिवसात किती इंद्रिय झाले? मग असा मोक्ष बदलतो काय? म्हणजे कशाला तरी महत्व देऊ नका, कशात तरी उड्या मारू नका, कशाला तरी मोक्ष म्हणू नका, आम्हाला याची काही गरज नाही म्हणू नका तेव्हा. कुठेतरी मनुष्य गुंततो, म्हणूनही धावून द्यायचं आहे म्हणत. आपल्याला देखील काही ना काही सुख भोग मिळतोच, झालं? मग मोक्ष झाला म्हणावे लागेल. आपल्याला काहीतरी वेळा सुख होतोच ना, मोक्ष म्हणावं लागेल महाराज. पण याला वर्तमानकाली सुख असले तरी तरी. पुढे भाविकाला राहीलच असे म्हणता येत बघा, नाही. वर्तमान काळात जरी आपल्याला सुख असलं तरी पुढं भविष्य काळात सुख राहिलंच असं हे होत नाही. म्हातारपण येतंय, काय चावत नाही, दिसत नाही. पोरटार आणून खायला देतात हो, पण खायला पचत नाही. आजार होतंय, काय मारवतं चालं ना, नको वाटायला असं होतंय ना. अजून हो, तुमची पोरं तुम्हाला पाळण्यात घालून आयु त्यात म्हणे आम्ही, पण ते काय सुख भोगू तरी द्यायला पाहिजे. हा, म्हणून सुख भोग म्हणजे मोक्ष नाही. म्हणजे सुखाचा भोग म्हणजे मोक्ष नाही. सुखाचा भोग म्हणजे मोक्ष नाही. ये भी दिन जाएंगे म्हटले. संसारी लोक सुख भोग म्हणजे मोक्ष म्हणतात. संसारी लोक सुख भोग म्हणजे मोक्ष म्हणतात. नैयायिक एके विषय दुःख संवाद मोक्ष म्हणतात. हा, त्याचे मते दुःख निवृत्ती म्हणजे मोक्ष आहे. 21 दुःखाचा नाश, त्याला नैयायिकाने मोक्ष मानले महाराज. आणि त्याने पुढे काय म्हणले बघा, त्यांच्या मते दुःख निवृत्ती म्हणजे मोक्ष आहे, पण त्याचा मोक्षकाली आत्मा जड आहे. झालं? दुःख निवृत्ती म्हणजे मोक्ष मानलाय, पण त्यांनी मोक्ष काळात आत्मा कसा मांडलाय गुरुजी? बरोबर आहे का नाही? म्हणून या मतवाल्यांचं देखील मत कळायला पाहिजे महाराज. कोणी काय मांडले, कोणी काय मांडले, कळणं गरजेचं आहे महाराज. जड होऊन पडतो व चित जड मांडलाय त्याने, बरोबर आहे. आता झोपेत जड होऊन पडला ना काय, आणि मग तिथं ज्ञान गुणिक उत्पन्न होतो. त्याचं कर्म ज्यावेळी अंतकरणाचा, बुद्धीचा आणि त्या इंद्रियाचा संबंध झाला ना मनाशी, की मग तिथं ज्ञानगुणिक उत्पन्न होतो. म्हणून तिथं चदजीड मांडलाय. आणि जागृतीतही त्याचं कर्म नसतं तिथं, म्हणून तो जड होऊन पडतो. चालतंय म्हणून नाही. मग तुझं मगाचं चित स्वरूप गेलं नाही, ज्ञान स्वरूप हे गेलं, स्वयंप्रकाशत्व गेलं महाराज. आलं लक्षात काय? व वेदांत शास्त्रात दुःख निवृत्ती म्हणजे मोक्ष आहे, पण मोक्षकाली आत्मचित आहे. आता मात्र दुःखाची निवृत्ती करणं वेदांतशास्त्रात त्याला मोक्ष मानलाय महाराज. पण मोक्ष कालात तू जड नाही, ज्ञान स्वरूपात आहे महाराज. विषय स्वरूपा नाही महाराज. इथं त्यांची व्यावृत्ती करून टाकली. तेव्हा नैयायिकांचा 21 दुःखध्वंस स्वरूप मोक्ष खंडित आहे. तसेच सुख भोग म्हणजे मोक्ष म्हणणाऱ्याला मोक्षकाली सशरीरी राहावे लागते. म्हणून सुख भोग म्हणजे मोक्ष नाही व दुःख नाश म्हणजे मोक्ष नाही. दुःख संबंध रहित सुख म्हणजे मोक्ष आहे. त्यात दोन प्रकार. दुःख संबंध रहित मोक्ष, त्यात दोन प्रकार. त्याचे दोन प्रकार. ज्ञानी पुरुषाला व ईश्वराला दुःख संबंध रहित सुख आहे. आता बघा, ज्ञानी पुरुष आणि ईश्वर दुःख संबंध रहित त्यांना मोक्ष आहे, सुख आहे. कारण का त्यांना दुःख, ईश्वराला एवढा करून दुःख नाही. कारण का त्याच्या ठिकाणी दुःख नावाचा पदार्थ नाहीच महाराज. कारण का तू काय करतच नाही ना, काय करावं लागतच नाही महाराज. तो ईश्वर ह्या सृष्टीचा करताय, पण कसा? प्राणी कर्म सापेक्ष. म्हणून एवढं करून तो कसा आहे, हे मदस्तव झाले 80 जणे जाणीतले तो सुटला का महाराज. हे ईश्वराकडे घ्यायचं. ते ज्ञानीपुरुष देखील महाराज कर्म करतात, पण कर्माचा त्यांनी संबंध लावून घेतलेला करून ते कसे असतात, करता असतात. हा, सांगितलंय पुढे काय. चला, पण ईश्वराला व ज्ञानाला शरीर आहे. आता बघा, ईश्वरालाही शरीर आहे,
ज्ञानालाही शरीर आहे पण म्हणून दुःख संबंध रहित सुख सुख पण सशरीरी मोक्ष म्हणजे जीवनमुक्ती आणि दुःख संबंध रहित सुख पण अशरीरी मोक्ष म्हणजे विदेह मुक्ती. हा. आता त्यांचा देह आहे महाराज, पण देह शरीर आहे. सुख म्हणजे त्याला जीवनमुक्त म्हटलंय आणि देहरहित विदेहमुक्त म्हटलं. तिथं काय व्यवहारच नाही महाराज, त्याला विदेहमुक्ती म्हटलंय. हा. तेव्हा केवळ सुख भोग म्हणजे मोक्ष नाही. म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्या सुखात दुःख व दुःखाचे बीज नाही हम्म. त्या सुखाला सुख असे तरी काय मानावेचे आहे. झालं. आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्या सुखात दुःख नाही एवढ्यावर भागलं नाही, दुःखाचं बीज नाही अत्यंत महत्वाचं आहे महाराज. कारण का वैकुंठ कैलासाला गेला असं तर दुःख नाही सुख आहे, पण तिथं दुःखाचं बीज आहे. श्रीमंत झाली आणि काय झाला, इंद्रचंद्र झाला तरी सुख आहे, पण दुःखाचं बीज आहे. जोपर्यंत बीज आहे तोपर्यंत दुःख आहे. बीज बाजूने केली मग जन्म मरण नाही. म्हणून तिथं बोल. प्रकार ज्ञानेपुरुषाला होय. आणि ईश्वराला हो. दुःख संबंध रहित सुख आहे. बरोबर आहे की, म्हणजे तिथं दुःखाचा संबंधच नाही. हो, दुःख संबंध राहील, सुख आहे, दुःख संबंध राहील. नुसतं सुखच आहे. त्याचं आवरण नाहीच, मान्य आहे तुम्हाला. हा, ईश्वराच्या ठिकाणी अज्ञानाचं आवरण नाही, कारण का त्याची जी माया आहे ना ती शुद्ध सत्वगुण आहे, त्याच्यावर आवरण नाही. बरोबर आहे. आणि ज्ञानीपुरुषाने दुःखाचं बीज जे आहे ना, दुःखाचं बीज म्हणजे आवरण आहे ना, ते निवृत्त केलेलं आहे. हे बघा मला काय म्हणायचं आहे, बोला ना. हे बघ, आपल्याला देखील होणार तसं वाटणार, पण आपण समजावून घेऊन त्याला पाठीमागे सारायचं. त्यात आपण गुंतायचं नाही, त्याच्या संगत आपण वाहत जायचं नाही. आपण वाहत जातो म्हणून जीव आहे, पण संत वाहत जात नाहीत. झालं बाबा, चुकलं, माझा अपराध झाला म्हणायचं, पुढे निघून जायचं. काय तिथे शरीर आहे म्हणून सुखदुःख आहे, पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी शरीरही नाही आणि सुखदुःखी नाही. बरोबर की? ते confusion होते सरळ सरळ. तिथं जातो. काही माणसं अंगावाले तटस्थ स्वरूपाने राहतात. हा, yes. अंगाव आलं तरी हो, बरोबर आहे. हे मग काय म्हणायचं? काय काय तुम्ही ठरवणार? बघा आता तुकाराम महाराजांनी गरम पाणी ओतलं, किती सगळं- तरी संबंध देवाला नाही. हाक मारली. देवाला हाक मारली, सरी म्हणून तिला काय बोललं नाही. बोललेत काय? नाही. नाही, माझे ते शरीराची भोग होते, झालं तिचं हे आहे. त्याच्यात काय शरीराची धर्म आहे माझा ते. लेश आहे. संत महात्मे, संत महात्मे, हे लक्षात ठेवायचं, ते लक्षात ठेवायचं. सागर दादा, संत महात्मे जेवढे भोग असतील ते शरीरावर सोडून रिकामे झाले, आणि ईश्वर तुमच्या कर्मावर सोडून रिकामा होतो. ईश्वर देखील तुमच्या कर्मावर सोडून मी करीना करवी. कारण का त्याला काही करायचं लागत नाही, करून मी घेत नाही. तुमचं कर्मच तुम्हाला ते भोगून घेतं महाराज. फक्त त्याची सत्ता जी आहे ती मात्र श्रेष्ठ आहे. कारण का चोरी करणाऱ्या माणसाला चोरी करायची वाटतं, पण दुःख भोगायला नको वाटतंय, पण कोणाच्या बाबाला तो सोडित नाही. चोरीचं फल त्याला चोरी हे देतोच, ज्याचं पुण्य आहे त्याला पुण्याचं फळ देतोच महाराज. तिथं ज्याचा न्याय आहे तो महाराज. म्हणून तो सर्वज्ञ आहे. मी चोरी केली नाही, लबाड बोललो नाही, याला कळलं, पण त्याला कळल्याशिवाय याला कळणार नाही महाराज. शेजारच्या माणसाला कळणार नाही तुम्ही आतल्या आत काय केलं ते. का कळतं त्याला? अरे सर्वांच्या हृदय द्यायची, मी अमुक आहे याची बुद्धिस्पुरी अरणीची ती वस्तू काय मी म्हटलंय महाराज. आणि तुमचं आमचं जे अंतकरण आहे ती त्याची माया आहे, उपाधी आहे. आणि मायेच्या ह्याच्यातलं जे सगळं अंतकरण, उपादान कारण ते आहे, आणि अंतकरण ही त्याची कार्य आहेत महाराज. आणि उपादानाचा कार्यात प्रवेश होतो. गुरुजी तुमच्या मनात जरी काय आलं तर तिथं त्याचा ठसा होतो, म्हणून त्याला मन कवडे म्हटले महाराज. त्याला सांगावं लागत नाही महाराज. मग त्याला तुमच्या कर्मासाठी काय करावं लागत नाही, ते सहज तुमचं कर्मच. फक्त तो तिथं सत्ताधारी आहे म्हणून जसं आहे तसं त्याला भोगवून तो घेतो. भोगवून घेणे हे त्याचं. तिथं काय वशिलाबारी चालत नाही. आलं लक्षात? तिथं म्हणून सशरीरी आणि अशरीरी दोन शब्द वापरले. त्याचं कारण ते इथेच त्या वाक्यातच आहे ते. ज्ञानाना सशरीरी आणि विधेयमुक्तीत अशरीरी. तिथं काय शरीरात नाही. बघा विधेयमुक्ती, उदयमुक्ती म्हणजे काय? तुमचं शरीर पडलं ना,
आता तो तुमचा जो जीव आहे, प्राण जो आहे ना, जन्माला येत नाही. आत्मा जातोय म्हणू नका, अजून मी तुम्हाला सांगतो. तर तो प्राण म्हणजे सूक्ष्म शरीर जे आहे ना, ते पुण्यपाप जसं असेल तसं इकडे तिकडे ते जातं महाराज, ते देह पडल्यानंतर. आता तो देह पडला ना, तिथं सगळ्याची विल्हेवाट लागते महाराज. ते काय सगळं बाधित झालेलं असते महाराज. आणि आत्मा काय आत्मरूपानं सिद्धच आहे महाराज. तिथं देह नाही, त्याचा व्यवहार नाही महाराज. विधेय कैवल्याला तो प्राप्त होतो. आता तिथं काय व्यवहार नाहीच महाराज. आनंदाचे डोळे आनंदात. हो, मिठाचा खडा एकदा मिठातून विरघळला ना, तो ते स्वरूप होऊन जातो. आता कारण पण मग आनंदाचे डोळे आनंद तरंगवाना ना, तो आनंद स्वरूपाला प्राप्त होतो. तिथं मीठ घेऊ नका. आनंदही घ्या त्याचा स्वरूप. हा, म्हटलं की आणि पुन्हा क्षार रूपानं होय का नाही, असं होतंय हो ते. अशरीरी मोक्ष विधेय मुक्ती असताना काय कौतुकाचा विषय नाही. सशरीरी असताना जीवन मुक्ती ही श्रेष्ठ आहे. महत्वाचं आहे हो, इथं प्रयत्न आहे ना. विधेय मुक्तीपेक्षा शिस्त महत्वाचं आहे. विधेय मुक्तीचं काय कौतुक करूच नका तुम्ही. सुरूसाठी आहे हो. जीवनमुक्ती खरा प्रयत्न या जीवनमुक्तीत आहे, लक्षात ठेवा. विधेय मुक्तीचा काही संबंधच नाही ना. इथं खरी, इथं आणि जीवनमुक्त आपल्या असल्याशिवाय पाठीवर जीवमुक्त जायचं होऊ शकत नाही हो. तिथं काय व्यवहारच येत काहीच नाही नाही. ना. पण इथं सगळं सांभाळून व्यवहार, सगळ्यात महत्त्वाचं हे जीवन- सांभाळून इथं राहावं लागतं महाराज. इथं खरी कसरत आहे, तारेवरची कसरत ही आहे महाराज. आणि जीवनमुक्ती प्राप्त करून घेणं हा परम पुरुषार्थ आहे. नाही बाबा झेपत म्हणून सोडून दिशील आणि पश्चिला महाराज. अरे तेवढ्यासाठीच सगळं आहे महाराज. नाही महाराज, हे आम्ही असल्या भानगडीत पडत नाही. ही भानगड वाटायला नाही महाराज. काय सांगता. राजा राजपदापासून सुखी हो सर्वसंपन्न आहे. पण ज्याच्याकडे काहीच नाही तो राजासारखा सुखी जात असतो ना. केवढं वैभव आहे, केवढं वैभव आहे महाराज. बघा काय करायचं. म्हणून सदसदत्व गेले, चिद चिदत्वे मावळले, सुखासुख झाले काही ना की. अर्थ, काही नाही. म्हणून सत हे पद असत पदार्थाची व्यावृत्ती करून मावळले. झालं का आता? बरं, पुढे वाचा बरं थोडं. चित हे पद अचितची व्यावृत्ती करून मावळले, हम्म. तसेच सुख हे पर दुःखाची व्यावृत्ती करून मावळले. आता काही उरले आहे काय? बघा, सत्पदानं काय केलं, असताची म्हणजे ह्या संपूर्ण तुमच्या जगताचा अत्यंत बाधित केलं जगत. महत्वाचं आहे गुरुजी. एवढं पद ते तुम्हाला त्या स्वरूपावर लिहून आरूढ करतो महाराज. आता परवर तू या असत पदा म्हणजे या या ह्याच्यात अडकत नाही महाराज. असतातली व्यावृत्ती सगळी करते महाराज. या अडकून अडकबाजी काढून टाकतो महाराज. गळ्याचा फास आता निश्चिंतीने पावलं विसावला, कुंटली या धावा तृष्णेची आहे महाराज. आता कुठली तृष्णा राहिली नाही महाराज. म्हणून सत्पदे सत ते पद असतची व्यावृत्ती करून नाहीशी झाली. बघा, असतपद काय करतं, असं ते हे बाबा तू नाहीस, हे तुझं नाही, तू नाहीस, हा देह तू नाही, देह संबंधानं अशी त्याची व्यावृत्ती करतं आणि ती तिथं मावळतं. कारण का त्याला तू सत आहे सांगायची काय गरज नाही. ते असतात अडकलं तर ना ते नाहीस, हे आहे. हो. चित हे पद जडाची व्यावृत्ती करून नाहीशी झाले व हं. सुख हे पद दुःखाची व्यावृत्ती करून नाहीशी झाले. मग आता चितपदानं देखील आपलं अज्ञान निवृत्ती केलं. ज्ञान काय करून द्यायचं आहे काय महाराज? नाही, ज्ञान स्वरूप आहे महाराज. आणि दुःखानं काय केलं महाराज? सुखाची तुम्हाला स्थितीकडे लाभून दिली. तिथं सुख येतं, तिथं आत्मस्वरूपाचा अनुभव आला ना, दुःखाला कारण होतं ते काय झालं, चितपदानं अज्ञान निवृत्ती केलं. सुख हे आपलं स्वरूप आहे, दुःखाचा तिथं संबंध यत्किंचितही नाही. हो. कारण असत नाही म्हणून सतपदी असतासह मावळले, जड नाही म्हणून चितपद जडासह मावळले, आणि असुख नाही असुख नाही म्हणून सुखपद असुखासह मावळले. तरी पण परमात्म्याच्या ठिकाणी सत्सत विलक्षण सदत्व आहेच. बघा, आता सत्पदानं असत्व मावळलं, सत्पद राहिलं. चितपदानं जडत्व घालवलं,
चितपद राहिलं. आता सुखानं दुःख घालवलं, आनंद राहिला. मग आता ही ती घालवलं आलिवलं घालवलं आलिवलं हे कुठे गेलं? अरे ती जिथं आहे तसंच आहे. म्हणजे पूर्वी होतं तसंच आहे ते, त्याला काय नवीन तयार केलेलं नाही किंवा त्यानं घालवलं नाही आता मागणं ही त्याच्या पाठीमागं कुठंतरी गेलं असंही नाही महाराज. म्हणून आज देखील गुरुजी तुम्ही मुक्तच आहात का नाही? मुक्तीसाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, काही करावं लागत नाही, काही टाकावं लागत नाही, काही घ्यावं लागत नाही. गुरुजी म्हणायचे इथं काय कळतं? काय मिळत नाही कळतं, काय मिळवायचं नाही कळतं. हा, कारण काय मिळवायच्या पाठीमागेच आपण सगळे लागलोय ना. चित चित विलक्षण चिदत्व आहेच. बघा, चित अचित विलक्षण चिदत्व. चित होय, अचित अचित. चित असं म्हणजे हा. सत असत याच्यापेक्षा वेगळं सतपद आहे. हम्म. चित सचित पदापेक्षा विलक्षण चितपद आहे. हम्म. सुखासुख विलक्षण सुख आहेच, म्हणजे सच्चिदानंद रूप वस्तू आहे. जगा त्या सच्चिदानंद सच्चित पदाची आनंद हे वस्तूच आहे महाराज. या चित अचित, सत असत, दुःख सुख याच्या वेगळं आहे ते, त्याच्या ठिकाणी यातलं काय नाही. वस्तू आहे त्या सच्चिदानंद पदाची वाच्यता नाही. आणि त्याला सच्चित आनंद ही जी पद आहेत ती त्याची वाच्यता नाही, त्याच्याबद्दल त्याला काय बोलता येत नाही, अवाच्य स्थिती आहे महाराज. अशा रीतीने परमात्मा शब्दाचा विषय नाही. अशा रीतीने परमात्मा हा शब्दाचा विषय नाही. हे ह्या 5व्या प्रकरणात सांगत आहेत. हेच 5वं प्रकरण अगदी महत्वाचं आहे महाराज. मग 4थ्या प्रकरणात परमात्मा ज्ञानाचा विषय नाही हे सांगितले. 4थ्या प्रकरणात तो ज्ञानाचा विषय नाही हे सांगितलं. कारण परमात्मा अज्ञानाचाच विषय नाही तर तो ज्ञानाचा तरी विषय कसा असू अज्ञानाचा विषय नाही तर ज्ञानाचा विषय कसा होईल महाराज? अज्ञानाला विषय होतो तो ज्ञानाला विषय होतो असे सांगितले आहे. म्हणून 4थ्या प्रकरणाचा विषय 8व्या प्रकरणात विस्ताराने सांगितला आहे. 5व्या प्रकरणाचा विषय 6व्या प्रकरणात विस्ताराने सांगितला आहे असे लक्षात ठेवावे. आता द्वंद्वाचे लवचक्र सांडूनी धुनीचे कुंचुक सुख मात्रची एकच स्वये अति. अर्थ, आता चित अचित सत असत सुख दुःख हे द्वंद्वाचे वस्त्र टाकून निरुपाधिक सचित सुखच स्वतः सिद्ध आहे. चित अचित आता सत असत दुःख आनंद हे सगळे त्रिपुटीतले आहे. द्वंद्व आहे सगळं. त्रिपुटीतलं म्हणण्यापेक्षा द्वंद्व आहे. 2 पद आहेत. सत म्हणावं असत म्हणावं, चित म्हणावं अचित म्हणावं, दुःख म्हणावं सुख म्हणावं, हे सगळे द्वंद्व आहेत महाराज. पण ते द्वंद्व अतीत आहे. हे द्वंद्व तिथं नाहीत महाराज. काही ठिकाणी त्रिपुटी हे सांगावं लागतं. काही ठिकाणी त्रिपुटी म्हणली की आता ज्ञाता ज्ञान ते त्रिपुटी आली, कर्ता कर्म क्रिया त्रिपुटी आली, ध्याता ध्यान हे त्रिपुटी आली. आता इथं चित अचित सत असत हे द्वय झाले महाराज. ही तिथं नाही महाराज. आता सचित सुख आणि त्याचे प्रतियोगी जे असज्जड दुःख ही जी सर्व द्वंद्वे प्रतीतीला येत होती ती लवंचक म्हणजे मिथ्या प्रतीती आहे. म्हणून सत सचित चित सुखासुख या द्वंद्वाला जर बाजूला सारले तर एक सुख मात्रच शुद्ध स्वरूपाने असते. अर्थात सचिदानंदी पदे स्वरूप बोधक ही नाहीत व अन्य व्यावर्तक वर्तकही नाही. वर्तकही नाहीत. अन्य व्यावर्तकही नाहीत. अन्य व्यावर्तकही नाहीत. व्यावर्तकही नाहीत. अन्य व्यावर्तकही नाहीत. सत चित सुख हे त्याचे स्वरूप आहे. शब्द इथे दिसत नाही. नाही बरोबर आहे. वाचताना देखील गडबड करायची नाही. कारण का हे शास्त्र आहे. शास्त्रात काना मात्रा इकडे तिकडे झालं की सगळा अर्थ बिघाडतो. आणि मग ज्या ठिकाणी तुम्हाला सिद्धांत सांगायचा असतो तिथंच अपसिद्धांत होऊन गोंधळ होतो महाराज. अजून का बरं?
म्हणजे वरी एकपणे गणिजे ते गणितेनशी ये दुजे म्हणून हे न गणिजे ऐशे एक ती ब्रह्मवस्तू एक आहे असे एकपणाने गणले असता हम्म. गणनारा गण्य ब्रह्म आणि एकत्व संख्या हम्म. हे द्वैत गळ्यात पडते म्हणूनच ती ब्रह्मवस्तू न गणता येण्यासारखी एक आहे. बघा तर ब्रह्म एक आहे, ब्रह्म एक आहे, मी अद्वैत आहे, अद्वैत आहे म्हणणारा दुसरा राहतो ना. हा त्यात गणना करता येत नाही महाराज. म्हणजे भेद तरी सिद्ध होतच नाही महाराज. पण आम्ही अभेद आहे, आम्ही अभेदात आहे हे देखील म्हणणं तिथं सण होत. तुका म्हणे भेदा भेद, भेदा अभेद, गेला वाद खंडोनी. काय केवढी शिकवायचं हो तिने. चला श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याची गणना करण्याकरिता त्यास एक आहे असे म्हणावे तर तेथे तसे म्हणणारा दुसरा लागेल. बाबा त्याची गणना करा झालं. आता इथे गुरुजी एकटा आहेत म्हटलं की दुसरा कोणतरी म्हणावा लागतो ना, का तो मी एकटा आहे म्हणेल. हे एक आहे म्हटलं की त्याची गणना करणारा कोणती तिथं असावा लागतो. मग द्वैतच होईल. मग द्वैत सिद्ध होताने म्हणून त्या द्वैताच्या सापेक्ष एकपणा नसून द्वैताच्या सापेक्ष एकपणा नसून हा त्याचे हेच ज्याचे स्वरूप आहे असा तो आहे. हा त्याचं तेच हे ऐक हेच त्याचं स्वरूप आहे. हं. अर्थात दुसरा कोणी नाहीच म्हणून एकपणानेही तो गणला जात नाही. मग दुसरा तिथं कोण आहे म्हणून त्याला एक म्हणणेपणा नाही गणला जाणार, म्हणजे एकपणा तिथं म्हणला जात नाही. अनेकत्वाने गणना करता येते असे घट पदाधिक आहेत. हो घट आहे, पट आहे, अमकाय तमकाय, हे अनेक पदा हे ना गणना करण्यासारखे आहेत ना, हे सगळं दिसणार आहे पटाने. एकत्वाने गणना करता येते असे आकाश आहे. आता आकाश ते आकाशच आहे ना, का दुसऱ्याने आकाश आहे? नाही नाही, एकत्व एकत्वानं. एकत्वानेही ज्याची गणना करता येत नाही असे ब्रह्म आहे. बघा पण एकत्वानं देखील ज्याची गणना करत नाही ते मात्र असं ब्रह्म आहे महाराज. कारण त्याला गणण्याकरिता त्याच्या सत्तेत दुसरे कोण आहे? का महाराज? तर त्याच्या गणनेसाठी महाराज. आता आकाश तरी एकच आहे का म्हणायचं, तर त्याच्या गणनेसाठी दुसरा नाही. वायू आला, काय हे आलं नाही, पंचमहाभूत आली. पण याच्या एक म्हणण्यासाठी त्याचं दुसरं काय आहे का? त्याच्या सत्तेतलं दुसरं काय? तिथं सत्ता भिन्न गाठल्या, लक्षात ठेवायचं. हे सगळे पदार्थ आहेत ते सत्तेतले, या सत्तेतले आहेत महाराज. आणि त्याची सत्ता मात्र वेगळी आहे, त्याच्या सत्तेतलं मात्र दुसरं काय नाही. त्याच्या ठिकाणी नानात्वाचा निषेध आहे. बघा म्हणून तो एक आहे असे म्हणू नये, असे हे गणता न येण्यासारखी एक आहे. हा त्याच्या ठिकाणी नानात्वाचा लेश नाही असं न म्हणता त्याला एक म्हणणेपणा देखील गणित करता येत नाही. असं काय आहे? एक आहे. तैशे सुखा आतोनी निथने ते सुखी आहे सुखी तेने हे सुख मात्रची माकोने अनुभवावे. ब्रह्मसुखातून जेव्हा ते सुख निथळत येते तेव्हा त्या वैषयिक सुखाने भोगता जीव सुखी होतो. पण ज्या सुखातून विषयात सुख निथळत येते ते मूळ सुख कोणी अनुभवावे. तसेच जीव हा विषयातल्या सुखाने सुखी होतो. आता जीव विषय सुखातून सुखी होतो, पण सुख कुठनं आले हे कळत नाही. वरतीने दिले तसंच होय का नाही. सुखाची जागा काय ते कळायला पाहिजे मला. आणि जागा कळाली नसली तर मग आपली ह्या सुखाच्या पाठीमागं मृगजळाच्या पाठीमागं लागल्यासारखं आहे महाराज, लक्षात ठेवायचं. पण जीवाला जे विशेष सुख मिळते ते या परमात्म्याच्या सुखातला निथळेपणा आहे. झालं. जीवाला हे विषयातलं सुख मिळतं, ते विषयाचं सुख नसून परमात्म्याच्या सुखाचा ते निथळेपणा आहे. त्यातनं ते निथळत आले. पाकात टाकलेली जिलेबी आहे, जिलेबी गोड नाही. जशी आपण तस बायकोच सुख नाही. आपल्या आत्मानंदाचं सुख तिथं झालाय विषय महाराज. हा विषयाची प्राप्ती, इच्छेची निवृत्ती, अंतकरणाची स्थिरता आणि आत्मानंदाचं लागली तिथं ते चिंतन घ्या. काय विचार करायची
गरज नाही महाराज. जशी आपण जिलेबी साखरेच्या पाकातून आले करतो, वाटतं. तेव्हा तो पाक निथळत असतो. हं. अर्थात त्या निथळलेल्या पाकाप्रमाणे विषयात परमात्मा सुख निथळून आलेले आहे. हा त्या सुखाचा अनुभव घेता येतो, कारण विषयातल्या सुखात त्रिपुटी आहे, पण मूळ जे सुख मात्र आहे त्यात अनुभव ही त्रिपुटीच नाही. मग त्या सुखाचा अनुभव कोणी घ्यावा? वेदाशास्त्रात नुसता सुखाचा शोध करी जावा, कारण आपल्याला सुखाची इच्छा आहे, पण ती अनित्य सुखाची इच्छा नाही, तर नित्य सुखाची इच्छा आहे. झालं बरोबर आहे की. तथापि ते नित्य निरतिशय सुख भोगता येत नाही, कारण जर ते सुख भोगता आले तर ते विशेष सुखाप्रमाणे परिच्छिन्न होईल. जगामध्ये सुख नावाची एक स्वतंत्र वस्तू आहे. केवळ सुख भोगणारी अशी एक वस्तू आहे व सुख दुःख मिसळून भोगणारी एक वस्तू आहे. तो प्रकार असा. केवळ सुख भोगणारा असा ईश्वर आहे. केवळ सुख भोगणारा कोण आहे? ईश्वर आहे. सुख आणि दुःख भोगणारा जीव आहे. हं. दुःख संबंध रहित सुख स्वरूप असा मोक्ष मोक्ष आहे. आहे. आले का लक्षात? केवळ सुख भोगणारा ईश्वर आहे, दुःख सुख भोगणारा जीव आहे, आणि केवळ सुख स्वरूप म्हणजेच ईश्वर हे मोक्ष आहे. काय काय गुरुजी बोला, हात वर केला असं सांगायला लागलीच काय ते? बोला की बोला. काय ते बोला हो. बोलल्याशिवाय कसं करणार? आम्हाला काय करायचं? तुम्ही कळून तुमच्या हात बोट नाचण्यावर तुमचं चिंतन चालू आहे असं कळतंय ना. सुख बघणारा ईश्वर होय आणि दुःख बंद रहित सुख बघणारा मोक्ष. होय. हा काय बोला? दुःख संबंध राहीत हो. दुःखाचा आणि सुखाचा संबंध आहे तिथे. असं म्हणायचं आहे काय ते सांगा. ईश्वराचं ते कधी म्हणलं नाही. मागाचा विषय ते आता आता त्यांच्या आणि डोक्यात कळत आला. नाही. हा. ते दुःख संबंध आधी आहे ते दुःख संबंध रहित स्वरूप सुख आता आहे. आणि मला वरती कळलं. मात्र सुख म्हटले ते फक्त तुला ईश्वराला. मगाशी ते मांडलेला तोच विषय तो. असे सुख जर प्राप्त झाले तर ते सुख कशाने भोगावे? कारण सुख असो वा दुःख असो ते भोगण्याकरता जीवाला शरीर असावे लागते, आणि शरीराचे तादात्म्य गेल्याशिवाय जीवाला निरतिशय सुख मिळत नाही. आता तादात्म्य घडलं का लक्षात ठेवायचं? सुख भोगायला कधी मिळतं? शरीराचं तादात्म्य गेलं तर आत्मानंदाचा भोग भोगायला मिळतो, आनंद भोगायला मिळतो. शरीराचं तादात्म्य असलं तर सुख असून देखील महाराज ते भोगता येत नाही. अर्थात शरीर तादात्म्य रहित होणे म्हणजेच मोक्ष. झालं? आता काय सांगितले महाराज? देहाच्या निराशे पावी जिया ठाया. शरीराचं तादात्म्य सोडणं म्हणजेच मोक्ष. त्याला ते जीवनमुक्त म्हटले महाराज. विधेय मुक्तीमध्ये शरीरच नाही तर तो मग? मोक्ष कोणी भोगावा? झालं, विधेमुक्ती शरीर नाही तर मोक्ष कोणी बघा. तिथं काय पुरुषार्थ नाही हो, कारण का तिथं पुरुषार्थ गाजवायची काय स्वरूप गरजच नाही. ते आहे स्वतः सिद्ध. ते काय आहे स्वतः सिद्ध आहे महाराज. पण इथं पुरुषार्थ का गाजवावा लागतो महाराज? हे जर नाही संपादन केलं, आपलं आयुष्य जर संपलं महाराज, तर आणि मग कुठेतरी गटकाळ्या खायला जावावं लागणार आहे. जीवनमुक्ती जर नाही गुरुजी आपण संपादन केले तर मग कुठेतरी वासना राहणार, पुन्हा सुख दुःखाला यावं लागेल. लागणार आहे महाराज. दुःखात येईल, सुखात जाईल, कुठं जाईल त्याचा पत्ता लागणार नाही. सुख स्वरूपता होणार नाही. म्हणून मनुष्य देह आहे तोपर्यंत महाराज जीवनमुक्ती संपादन करणं हे त्या अत्यंतिक गरजेचं आहे, महत्वाचं नव्हं. गरज वाटली की महत्व आहे. महत्वाचं असून काय वाटत नाही महाराज करता, महत्वाचं आहेच, पण आम्हाला गरज वाटणार नाही. तेव्हा कारण का परमार्थ गरजेनं करावं महाराज. हं. तेव्हा नित्य निरतिशय मोक्ष सुख नित्य विधेय निर्तिशय मुक्त. मुक्तीत भोगता येत नाही. बघा, ते विधेयमुक्तीत भोगता येत नाही. पण ते सुख नाही असे मात्र म्हणता येत बघा, नाही. तिथं सुख नाही असं नाही, ते स्वरूपच आहे हो. तिथं सुख नाही असं म्हणता येत नाही. वेदांतशास्त्र तर तुम्हीच सुख स्वरूप आहात अशी सांगते. मग त्या सुखाने पुन्हा काय सुख भोगायचे आहे? वेदांतशास्त्र तुम्हीच सुख आहे असं म्हणता, आणि त्या सुखाने काय सुख भोगायचं आहे महाराज? सुख मात्र हे त्याचे स्वरूप आहे. हम्म. त्या ठिकाणी सुखाचा व्यवहारच संभवत नाही. हे 3 ओव्यांनी दृष्टांतपूर्वक सिद्ध करतात. थांबा. पुंडलिका